गुड इव्हनिंग सर्वांना. तो मी सिद्धार्थ राऊत राहुले ऐकले अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपला जो काही डॉक्युमेंट असणार आहे तो पूर्ण म्हणजे ए टू झेड सर्व काही पाहायचा आहे की सिलेबस काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, सिलेबसला आपण डिकोड करणार आहोत. इव्हन जर आपल्याला शेवटी वेळ शिल्लक राहिला तर आपण जो काही आपला लास्ट इयरचा पेपर आहे तो पण डिस्कस करणार आहे. मग त्या पेपरमध्ये जे काही प्रश्न असतील ते आपल्या सिलेबसच्या ओरिएंटेड कशा प्रकारे आहेत ते सर्व आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना माहित आहे की जे आता आपली एमआरई वन लेवल आहे, मोस्ट ऑफ आपला ऍग्री प्लस बॉटनी असा काहीतरी ऑप्शनल असेल किंवा इव्हन काहींचा ऍग्री असेल काहींचा बॉटनी असेल. त्या दोघांमध्ये आपला बराचसा सिलेबस हा कोरिलेटेड सापडतो. की लाईक ऍग्रिकल्चरल बॉटनी किंवा आपण पाहिलं तर बॉटनी हिस्टरी ऑफ प्लांट आणि हा सगळा म्हणजेच आपला ऍग्रिकल्चर आहे. सो दोघांमध्ये जो कॉमन सिलेबस आहे तो कोणता असेल तेही मी पॉईंट मध्ये सांगेल. त्याचबरोबर आपल्याकडे जो सिलेबस येणार आहे तो आपण इझी टू हेवी कडे जाणार आहे. म्हणजे थोडक्यात जो आपला सेमचा पहिला पार्ट असेल तो आधी आपण समजून घेणार. तो समजून घेत असताना त्यातले जे ऍडव्हान्स टेक्निक आहे लाईक प्लॅन बिल्डिंग असते किंवा काही ठिकाणी जेनेटिक इंजिनिअरिंग असते किंवा काही मॉडिफिकेशन बायोटेक्नॉलॉजी काही करत असतो. यासाठी कोर बायो जो कोर बॉटनीचा पार्ट आहे किंवा जो कोर बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे तो आपण डिस्कस करायचा आहे आणि मग आपण पुढे जाणार. लक्षात घ्या, तर यासाठी आपल्याकडे जी बॉटनी ऑप्शनल आहे तो बॉटनी ऑप्शनल साठी आपल्याकडे नंबर ऑफ फॅकल्टी आहे. हे सर्व फॅकल्टी त्या त्या पॉईंटचा माझा आपण जर बॉटनीचा सिलेबस पाहिला तर नियर अबाउट 2 सेशन आहे. त्या 2 सेशन मिळून आपल्याकडे जवळपास 10 सिलेबसचे पॉईंट आहेत. काही सिलेबसचे पॉईंट हे जर आपण बॉटनीचे पाहिले तर आपल्याकडे स्टॅटिस्टिकलच्या रिगार्डिंग आहे. जर जो स्टॅटिस्टिकलच्या रिगार्डिंग असेल तर त्यासाठी आपल्याकडे एक वेगळी फॅकल्टी असेल की जी स्पेसिफिक स्टॅटिस्टिकलसाठीच आहे. त्यामुळे आपल्याकडे जे बॉटनीचे जे काही शंका असतील त्या क्लिअर होण्यास मदत होते. त्या सर्व फॅकल्टी बॉटनीसाठी असणार. त्याचबरोबर आपण पूर्ण बॉटनीचा पॉईंट पाहिला. ऍग्रीचं पण सेम आहे. ऍग्रीमध्ये पण आपल्याला प्रत्येक फॅकल्टी हे प्रत्येक पॉईंटसाठी त्या स्पेसिफिक राहते. देन आता आपण डायरेक्टली पॉईंट कडे गेलो किंवा आता आपल्याला काही इन्स्ट्रक्शन आहेत त्याकडे गेलो. आपण पूर्ण आपल्या पेपरचे इन्स्ट्रक्शन पाहिलं. आपल्याला जो काही पेपर आहे आता आपण टू द पॉईंट जाऊया. पेपर कसा असणार, पेपर किती मार्क्ससाठी असणार, त्यामध्ये एक्झामचा पॅटर्न कसा असणार. जर आपण पूर्ण एक्झामचा पॅटर्न पाहिला तर आपल्याकडे 170चा 400 मार्क्सचा पेपर आहे. त्यामध्ये एक ऑप्शनल 200, दुसरा ऑप्शनल 200. मग जर आपण पूर्ण 200 ऑप्शनलचा पेपर पाहिला तर हा पेपर कसा असणार तर लक्षात घ्या, यामध्ये जवळपास आपल्याला 8 प्रश्न भेटणार. त्या 8 प्रश्नांमध्ये 4 प्रश्न हे पहिल्या सेशनचे असणार आणि दुसऱ्या सेशनचे 4 प्रश्न, म्हणजे टोटल सेक्शन 2 असणार आपल्याकडे. मग सेक्शन ए, सेक्शन बी यामध्ये 1 ते 4 प्रश्न, दुसऱ्यामध्ये पुन्हा 5 ते 8 प्रश्न, असे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 8. प्रत्येक प्रश्न 40 मार्क्ससाठी आहे. मग त्यामध्ये काही प्रश्न शॉर्ट नोट्स असतील, काही प्रश्न हे आपल्याकडे लॉंग आन्सर आहेत. मग लॉंग आन्सर मध्ये पण 2 प्रकार आहेत, 15 मार्कचे प्रश्न आणि 10 मार्कचे प्रश्न. सो प्रश्नामध्ये 3च प्रकार, 8, 10, 15. 15चे 2 असणार, 10चा 1 असणार आणि 8चे आपल्याकडे शॉर्ट आन्सर मध्ये असणार. मग जे काही आपल्याकडे शॉर्ट नोटचे क्वेश्चन आहेत ते कंपल्सरी आहेत. लक्षात घ्या, भरपूर वेळा आपल्याकडून काय होतं की जे इझी आहे ते आपण सोडवत जातो, सोडवता सोडवता आपण फार पुढे जातो, आपल्याला कळतच नाही की मागे काय राहिले. सो आपल्याकडे जे नंबर ऑफ 8 क्वेश्चन आहेत यातला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन नंबर 5 म्हणजे सेक्शन ए ची सुरुवात आणि सेक्शन बी ची सुरुवात, जो काही सुरुवातीचा पहिला प्रश्न असेल तो कंपल्सरी आहे. मग लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्न हा आपल्यासाठी 40 मार्क्ससाठी असणार आहे. 8 प्रश्नांमध्ये काही आपल्याला सब क्वेश्चन असणार आहे. मग ज्यावेळेस आपण सिलेबस डिकोड करूयात त्यावेळेस आपल्याला समजेल की कोणत्या पॉइंट वरती कशा प्रकारे सब पॉइंट आहे आणि ज्या सब पॉइंट वरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की याच्यावरती येणारा प्रश्न खरंच 15 मार्क्ससाठी येऊ शकतो का. इव्हन त्याच्यावरती जर कन्सेप्टच आपल्याला फार कमी मिळत असतील तर याचा अर्थ तो काय झाला, तो 15 मार्क्सचा प्रश्नच नाही. मग आपल्याला त्याच्याकडे 15 मार्क्सच्या अँगलने पाहायचंय का तर बिलकुल नाही. सो असे सगळे पॉइंट ज्यावेळेस आपण सिलेबसमध्ये कव्हर करू किंवा सिलेबसमध्ये एंट्री करू त्या सिलेबसमध्ये ते पॉइंट किंवा त्या पॉइंटच्या ओरिएंटेड कसा प्रश्न येऊ शकतो किंवा त्याच्यावरती शॉर्ट नोट्स कशी बनवू शकते हे आपण पाहणार आहोत. मग लक्षात घ्या, सो तुम्ही जर सिलेबस पाहून आले असाल तर तुम्हाला एक आयडिया आली असेल की आपल्याकडे भरपूर सिलेबस हा डायरेक्टली सांगतो की पॉइंट शॉर्ट आहे आणि जर पॉइंट शॉर्ट असेल तर त्याच्यावरती शॉर्टच प्रश्न येईल. सो आपल्याला लेंदी प्रश्न येणार नाही, म्हणजे हार्डली त्याच्यावरती आलेला प्रश्न हा 8 मार्क्सचा किंवा 10 मार्क्सचा आपल्याला पाहायला मिळतो.
मग जर आपण पहिला सेक्शन पाहिला तर पहिल्या सेक्शन मध्ये जो पहिला प्रश्न आहे तो कंपल्सरी आहे. या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला टोटल सब क्वेश्चन 7 असणार आहेत. 7 पैकी 5 प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहे. मग लक्षात घ्या, समजा तुम्ही क्वेश्चन 1 सोडवताय, त्याच्यामध्ये समजा तुम्ही एबीसीडी सोडवताय, तुम्ही डायरेक्टली ए म्हटले आणि जर लगेच तुम्ही क्वेश्चन 2 घेतला आणि क्वेश्चन 2 झाला पुन्हा क्वेश्चन 1च्या बी कडे आले तर काउंटिंगला इश्यू होतो. सो आपल्याला आयोगाने सरळ सरळ सांगितलंय, जर तुम्ही क्वेश्चन 1 घेतला असेल तर त्याचे पहिले 5 सोडून घ्या, म्हणजे जे काय आपले 7 असणार 7 पैकी पहिले 5 सोडून घ्या. देन क्वेश्चन सेकंड कडे जा. मग त्यासाठी आपल्याकडे जे इव्हॅल्युएशन होणार आहे ते रँक वाईज होणार आहे. मीन्स क्वेश्चन 1, देन क्वेश्चन 2, देन क्वेश्चन 3, त्यातला तुम्ही कोणता सिलेक्ट करताय, कोणता राईट करताय, त्यानुसारच रँकिंग होणार आहे. मग लक्षात, रँकिंग मीन्स काउंटिंग होणार आहे. सो क्वेश्चन 1 मध्ये 7 क्वेश्चन असणार आहे. देन क्वेश्चन 2 कडे आल्यानंतर आपल्याला 3 सब क्वेश्चन भेटणार आहे. 15 मार्कचे 2 आणि 10 मार्कचा 1. लक्षात घ्या बरं का रे. आता हा जो लॉंग आन्सर क्वेश्चन आहे, हा लॉंग आन्सर क्वेश्चन आणि बी लॉंग आन्सर क्वेश्चन हे टोटल तुम्हाला 15 + 15 30 मार्क्सला असणार आहे. आणि जो सी नंबरचा प्रश्न असणार आहे तो शॉर्ट क्वेश्चन असणार आहे, जो की तुम्हाला 10 मार्क्ससाठी असणार आहे. जे आता आपण वरचे क्वेश्चन पाहिले की जे 7 आपल्याला शॉर्ट नोट्स होत्या, ते प्रत्येक आपल्याला 8 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन कंपल्सरी सोडवायचे आहे. म्हणजे 8 × 5 हे आपले 40 मार्क्स होतात. जर आपण क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 कडे आलो तर आपल्याला 3 सब क्वेश्चन पाहायला मिळतात. या तीनही सब क्वेश्चन मध्ये जे लॉंग क्वेश्चन आहेत हे आपल्याला 15 मार्क्सचे आहेत. जो शॉर्ट क्वेश्चन आहे तो आपल्याला 10 मार्क्सचा आहे. मग तो कसा राईटअप करायचा, त्यामध्ये काय कंटेंट असायला हवं, हे प्रश्नाचा अनालिसिस सांगेल किंवा प्रश्नाची डिमांड सांगेल. ज्या प्रकारचा प्रश्न असेल, समजा आपल्याला फक्त डिफाईन करायचं असेल आणि त्याला शॉर्टली एक्सप्लेन करायचं असेल तर तो पॉईंट आपल्याला शॉर्ट आन्सर मध्ये घ्यायचा आहे. पण काही ठिकाणी बेनिफिट आहेत, काही ठिकाणी बेनिफिट ऍडव्हान्टेज आहे, डिसएडव्हान्टेज आहे, त्यांचे ऍप्लिकेशन आहे, त्यांचे रेमेडीज असतील. जर असा पॉईंट आला तर आपल्याला तो लॉंग आन्सर मध्येच असणार आहे. इव्हन काही ठिकाणी डायग्राम सुद्धा ड्रॉ करायच्यात. ज्यावेळेस आपण पेपर घेऊ त्यावेळेस तुम्हाला कळेल आयोगाची भरपूर वेळा डिमांड डायरेक्टली डायग्राम वरती आहे. मग आयोग त्या ठिकाणी जर डायग्राम विचारत असेल तर याचा अर्थ आपले बरेचसे मार्क डायग्राम कंडक्ट करतोय, हे आपल्याला समजायला हवं. सो प्रश्नाची डिमांड काय आहे आणि हे सांगण्याचं काम आपला हा पूर्ण पॅटर्न करतोय. देन आपल्याकडे जो पूर्ण पुढचा पॉइंट आहे, आता प्रश्न 4 पर्यंत हा आपला सेक्शन ए असणार आहे. पुढच्या सेक्शन मध्ये पुन्हा 4 प्रश्न असणार आहे. तिथे पण सेम पॅटर्न लक्षात घ्या. जर तुम्ही पूर्ण बॉटनी ऑप्शनल पाहिला, म्हणजे आपला मेन युपीएससीचा किंवा मेन राज्यसेवेचा, तर तिथे पेपर 1, पेपर 2 असे 2 प्रकार पडतात. परंतु जर आपण 1 सेवेकडे आलो तर 1 सेवेने सेक्शन ए आणि सेक्शन बी केलाय. आणि सेक्शन ए मध्ये 4 पॉईंट दिलेत, म्हणजे 4 प्रश्न दिलेत. सेक्शन बी मध्ये 4 प्रश्न दिलेत. सेक्शन ए चा फर्स्ट पॉईंट मीन्स फर्स्ट क्वेश्चन आणि सेक्शन बी चा पहिला प्रश्न, हे दोनही प्रश्न आपल्याला कंपल्सरी आहेत. जर हे दोनही प्रश्न आपल्याला कंपल्सरी असतील तर ज्या प्रकारे आपण सेक्शन 1 मध्ये 7 पैकी 5 सोडवले, तसंच आपण इथे सेक्शन बी मध्ये जो पहिला क्वेश्चन असेल म्हणजेच क्वेश्चन नंबर 5, इथेही आपल्याला पहिले 7 प्रश्न सोडवायचे आहेत. मग लक्षात घ्या, पहिल्या 7 पैकी आपण किती घेणार आहोत, 5. इथेही आपण तोच फॉर्मॅट वापरणार आहोत. म्हणजे काय, जर तुम्ही क्वेश्चन नंबर 5 घेतला आणि त्यातले 3 सोडवले आणि डायरेक्ट तुम्ही क्वेश्चन नंबर 6 कडे गेले तरी पण आपलं काउंटिंग होणार नाही. आयोगाचे नियम आहेत बरं का रे, हे नियम फॉलोच करावे लागतील. समजा तुम्ही ए लिहिला, बी लिहिला, तुम्हाला ई येतोय पण प्रॉपर येत नाही, नंतर लिहायचं आहे, तेवढी जागा सोडून पुढे चला. ज्यावेळेस तुम्हाला तो ई येईल त्यावेळेस त्याला कंडक्ट करा. नाही कंडक्ट झाला त्याला लगेच रप करून टाका. आयोगाने सांगितलेलं आहे, जर तुम्ही रप नाही केला तर आयोग त्याही ठिकाणी त्या प्रश्नाचं इव्हॉल्युशन करणार नाही. सो आपल्याला त्या गोष्टी फॉलो करायच्यात. त्याचबरोबर आपण क्वेश्चन नंबर 6 कडे आलो. हा पण तुम्हाला कंपल्सरी नाही. क्वेश्चन 1, क्वेश्चन 5 कंपल्सरी आहे. इथे पण तुम्हाला प्रत्येक शॉर्ट नोट ही 8 मार्क्ससाठी असेल. तुम्हाला टोटल 5 लिहायच्यात आणि टोटल त्याचं इव्हॉल्युशन किती मार्क्सचं होते, 40 मार्क्सचं. इथे लिहित असताना ज्या ठिकाणी डायग्राम गरजेची आहे काढायची. आता लक्षात घ्या, एक्झाम म्हणजे आन्सर रायटिंग करताना जर लॉंग क्वेश्चन आला तर सगळं लिहित बसा. बॉडी घ्या, इंट्रो घ्या, बॉडी घ्या, कन्क्लुजन घ्या. पण जर तुम्हाला शॉर्ट नोट आली, आयोगाची डिमांड एवढीच आहे की तुम्ही त्याला शॉर्टली एक्सप्लेन करा. आणि जर शॉर्टली एक्सप्लेन करायचं असेल तर मोस्ट ऑफ स्पष्टीकरण किंवा मोस्ट ऑफ एक्सप्लेनेशन हे आपलं डायग्रामॅटिक असणार आहे. त्यामुळे आयोग भरपूर वेळा डायग्राम तिथे विचारतो. सो आपल्याला ते ज्यावेळेस आपण प्रश्न घेऊ त्यावेळेस त्या गोष्टी क्लिअर होतील. देन पुढे ज्यावेळेस आपण क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊ, सो क्वेश्चन नंबर 7 मध्ये पण तोच फॉर्मॅट ठेवायचा आहे, एबीसी आहे. तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 पासून 7 कडे जाता येणार नाही. जर आपण असं म्हटलं की क्वेश्चन 6 चे आपण 2 सोडूयात आणि क्वेश्चन 7 चा 1 सोडूयात, नाही चालत, काउंटिंग सेपरेट होतं.
जर तुम्हाला क्वेश्चन 6 पूर्ण येत असेल तरच त्याला हात लावा. जर पूर्ण येत नसेल पुढचा क्वेश्चन घ्या. जर आपण क्वेश्चन 7 घेतला तर याचे हे 3 कंपल्सरीच राहणार आहे. किंवा जर आपण क्वेश्चन कोणताही घेतला तर त्यातले जे काही सब क्वेश्चन असतील ते आपल्यासाठी कंपल्सरी असतील. अशा प्रकारे टोटल आपले 8 पैकी 5 प्रश्न सोडवायच्यात. प्रत्येक प्रश्नाला 40 मार्क्स राहतील. क्वेश्चन 1 क्वेश्चन 5 कंपल्सरी राहील की ज्यामध्ये आपल्याला फक्त शॉर्ट नोट्स पाहायला मिळतील. आणि जे उरलेले प्रश्न आहेत, जे उरलेले आपले 4 प्रश्न राहतील किंवा उरलेले 3 प्रश्न राहतील त्यामध्ये 15 मार्क्सचे 2 सब क्वेश्चन आणि 1 क्वेश्चन हा किती मार्क्सचा राहील 10 मार्क्सचा. सो आपला असा हा पॅटर्न आहे. मग यासाठी आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे तो आपण डिस्कस करूयात. त्या सिलेबसमध्ये तुम्हाला आता हा पूर्ण आपला पेपर आहे. जर तुम्ही पेपर पाहिला तर कळेल 5 प्रश्न किती मार्क्ससाठी आहे 8 मार्क्ससाठी आहे की ज्याला आपण 40 मार्क्स वेटेज देतो. आता हे काय आहे हे आपण आफ्टर सिलेबस पाहूयात. जर आत्ताच पेपर घेतला तर कन्फ्युजन क्रिएट होईल. सिलेबस पाहिला तर एक्झॅक्ट कळेल की सिलेबस नुसार क्वेश्चन कुठे आलेला आहे. देन पुढे या. पुढे क्वेश्चन नंबर 2 आहे. दिसेल तुम्हाला 15 मार्क्सचा क्वेश्चन आहे, 15चा आहे, पुन्हा 10चा आहे. सेम क्वेश्चन 3 आहे. जर आपण क्वेश्चन नंबर 5 कडे गेलो तर क्वेश्चन नंबर 5 म्हणजे आपला सेक्शन बी. इथेही तुम्हाला दिसेल कोणतेही 5 लिहायच्या सेम पॅटर्न आहे 8x5. देन पुढे या. सेम इथे पण आपल्याला सेम पाहायला भेटेल स्ट्रक्चर. क्वेश्चन नंबर 6 आहे, क्वेश्चन नंबर 7 आहे. आता जर तुम्ही आपले पूर्ण 10 पॉईंट पाहिले तर तुम्हाला दिसेल की काही ठिकाणी आयोगाने सेक्शन ए विचारलाय, काही ठिकाणी आयोगाने सेक्शन बी विचारलाय. जर तुम्ही ऍग्रीची मेन्स लिहिली असेल तर तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याला जो काही पेपर आहे किंवा जो काही सिलेबस आहे, समजा 10 पॉईंट असतील तर पहिले 5 पॉईंट सेक्शन ए साठी आहे, पुढचे 5 पॉईंट सेक्शन बी साठी आहे. असंच बॉटनीचं पण आहे. पण जर आपण बॉटनीचा मागच्या वर्षीचा पेपर पाहिला तर आन्सर इंटरलिंकिंग सापडतंय. आन्सर सोपे आहेत, फक्त इंटरलिंकिंग आहे. मग आपल्याकडे कोणता एखादा सेलचा पॉईंट असेल त्याचं इंटरलिंकिंग आपल्याला टिश्यू सोबत पाहायला मिळतंय किंवा प्लॅन ब्रीडिंग सोबत पाहायला मिळतंय. मग जर इंटरलिंकिंग असेल तर त्या ठिकाणी त्या आन्सर रायटिंग मध्ये आपला जो अप्रोच असणार आहे तो सिलेबस ओरिएंटेड न राहता कन्सेप्ट ओरिएंटेड राहील. त्यामुळे आपण इथे पाहताना सेक्शन ए सेक्शन बी हा मिक्स सिलेबस पाहणार आहोत की जो काही सिलेबस असेल किंवा जे काही पॉईंटचे आन्सर असतील किंवा ज्या सिलेबस नुसार पॉईंट विचारलेला आहे तो पूर्ण आपला सेम राहील. देन हा पूर्ण आपला एक्झाम पॅटर्न आहे. आय थिंक हा तुम्हाला नोन असेल की आपल्याकडे 2 पेपर असतील. दोनही पेपर 400 मार्क्स साठी असेल, 50 मार्क्स साठी इंटरव्ह्यू असेल. टोटल आपल्याकडे 450 मार्क्सचं इव्हॅल्युएशन केलं जाईल. आता ह्या इव्हॅल्युएशन साठी आपल्याला जास्त मार्क्स घ्यायचे नाही. पेपर 1 ला 100 म्हणजे पहिल्या ऑप्शनला 100, दुसऱ्या ऑप्शनला 100 आणि इंटरव्ह्यूचे काय असतील ते. एवढे मार्क्स जरी आपल्याकडे आले तरी पण आपण क्वालिफाईड आहोत. लक्षात घ्या. कारण 200 पैकी 150 मार्क्स मिळवणं अवघड आहे, खरंच अवघड आहे. तेवढे मार्क्स आपल्याला आयोगच देत नाही. आपल्याकडे जास्तीत जास्त जे वेटेज राहील ते हाफ मार्क्सचं असतं. कितीही तुम्ही छान आन्सर लिहा, त्यांचं जास्तीत जास्त मार्क्स देणे म्हणजे हाफ रेशो. आणि जर आपला हाफ रेशो मिळवायचा असेल तर आपल्याला 200 पैकी 100 मार्क्स ऍग्रिकल्चर, 200 पैकी 100 मार्क्स पुन्हा बॉटनी आणि जे काही येतील ते आपल्याकडे फायनली इंटरव्ह्यूचे असतील. सो यासाठी आपल्याकडे एवढे बॉटनी सब्जेक्ट आहेत, सॉरी एवढे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत जे की आपण सिलेक्ट केलेले आहेत. देन पुढे आता डायरेक्टली सिलेबस कडे येऊयात. आता महत्वाचा पॉईंट आपला चालू होतो. सो तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजला. आता आपण जो काही सिलेबस पाहणार तो टोटल आपण 200 मार्क्स साठी पाहणार. आता 200 मार्क्स साठी सिलेबस पाहत असताना कोणता पॉईंट किती महत्वाचा आहे तो आता लगेच क्लिअर होईल आपल्याकडे. सो आपला जो पहिला पॉईंट आहे तो आहे सेल बायोलॉजी. आता लक्षात घ्या, बॉटनीला सुरुवात करत असताना आता तुम्ही पण ज्यावेळेस रिडिंग करताल डायरेक्टली मधून रिडिंग करू नका. जर आपण डायरेक्टली मधून रिडिंग केलं ठीक आहे, आपला बेसिक खूप चांगला आहे, खूप काही गोष्टी आपल्याला माहित आहे, तरी पण डायरेक्टली मध्येच कुठे पण एंटर करू नका. स्टेप वाईज जायचंय आपल्याला. आणि जर आपण पूर्ण बॉटनी पाहिला तर पूर्ण बॉटनीचा बेस म्हणजे पाया सेल बायोलॉजी आहे. जर आपल्याला सेल बायोलॉजी एक्झॅक्ट समजलं तर पुढे काय होणार आहे याची लिंक लागते की मग पुढे प्लॅन ब्रीडिंग काय असेल, जेनेटिक्स काय असेल, इव्हन जेनेटिकल इंजिनिअरिंग कशी असेल. यासाठी आपल्याला सेल, त्यांची जेनेटिक इन्फॉर्मेशन यांच्याबद्दल कम्प्लीट इन्फॉर्मेशन असायला हवी. जर कम्प्लीट इन्फॉर्मेशन आपल्याला ठेवायची असेल तर आपल्याला सगळ्यात फर्स्ट फोकस कुणावरती करावं लागेल, सेल बायोलॉजी. मग जर तुम्ही याचे पॉइंट्स पाहिले तर पॉइंट्स खूप सिंपल आहे. लाईक एज अ प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल. मात्र लक्षात घ्या, जसं आपण यूजीला रायटिंग करतो प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक, त्याप्रमाणे इथे रायटिंग नाही करायचं. कारण आपल्याला प्रश्न जर आला तर लॉंग आन्सर पण असेल, शॉर्ट आन्सर पण असेल. आपल्याला इंट्रो द्यायचा आहे, बॉडी द्यायची आहे, कन्क्लुजन द्यायचं आहे. आपल्या ज्या काही डायग्राम असणार आहे त्या बॉडीमध्ये असणार आहे आणि आपल्या ज्या काही डेफिनेशन असणार आहे त्या इंट्रो मध्ये असणार आहे आणि दोघांचा जो काही सारांश येईल तो कन्क्लुजन मध्ये असणार आहे. मग लक्षात घ्या, यामध्ये जे काही प्रोकॅरियोटिक सेल किंवा युकॅरियोटिक सेल असतील
त्यांचे स्ट्रक्चर किंवा त्यांचे अल्ट्रा स्ट्रक्चर किंवा त्यांचे फंक्शन किंवा त्यांच्या बॉडीमध्ये कुठल्या प्रकारचे सेल ऑर्गॅनल आहे, इव्हन त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं फंक्शन, इव्हन ते कोणत्या बॉडीमध्ये आहे, प्रोकॅरोटिक की युकॅरोटिक, ते आपल्याला या ठिकाणी सर्व पाहायचंय. सो आपला जो सेल बायोलॉजीचा बेसिक पॉइंट आहे तो कोणता असणार आहे, प्रोकॅरोटिक अँड युकॅरोटिक सेल. यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, स्ट्रक्चरल अँड अल्ट्रा स्ट्रक्चरल डिटेल्स, की जे मी तुम्हाला आता म्हटलं की त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर असेल, मग त्या स्ट्रक्चरचं फंक्शन काय, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे सेल ऑर्गॅनल्स असतील, इव्हन त्यांचंही आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत. त्याचबरोबर जे काही स्ट्रक्चर आणि फंक्शन आहे, एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स, की ज्याला आपण ईसीएम म्हणतो, मग त्यामध्ये सेल वॉल असतील, किंवा आपण जर अॅनिमल सेलकडे गेलो, आता इथे आपण अॅनिमल सेल घेणार नाही बिकॉज पार्ट ऑफ बॉटनी, हा सगळा पार्ट बॉटनीचा आहे, मग इथे सेल वॉल असतील. परंतु अॅनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये एक पार्ट कॉमन असतो, सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन, इव्हन यांच्या बॉडीमध्ये जे काही आपल्याला ऍडहिजन मेकॅनिझम सापडतं किंवा ऍडहिजन मेम्ब्रेन सापडतात, किंवा त्यामध्ये आपल्याला जे परमेबल मेम्ब्रेन आहे किंवा सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, ते काय वर्क करतात, त्यांचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं आहे किंवा त्यांचं फ्लुइड मोझाईक मॉडेल कसं आहे, ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचंय. देन पुढे आहे आपल्याकडे मेम्ब्रेन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट, की ज्याला आपण व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय म्हणतो. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काहीतरी ट्रान्सपोर्टेशन करतो, त्यांना जे हवं आहे ते एंटर करतात, त्यांना जे नको आहे ते रिलीज करतात. यालाच म्हणतात सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन. आणि जर त्यांना सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर आपल्याला जे काही आपल्याकडे मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट आहे, की जे आपण विथ द हेल्प ऑफ सेल वॉल पाहतो किंवा विथ द हेल्प ऑफ सेल मेम्ब्रेन पाहतो, ते या ठिकाणी डिस्कस करायचे. देन पुढे आहे स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल ऑर्गॅनल्स. आता हा पॉइंट खूप सोपं असणार आहे. जर तुम्ही मागच्या वर्षीचा पेपर पाहिला, आपला रिसेंट पेपर, तर त्यामध्ये तुम्हाला सेल ऑर्गॅनल पाहायला भेटतील, की ज्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे. जर आता आपण क्लोरोप्लास्ट वरती लिहायचं म्हटलं तर काय लिहिणार, त्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे, त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस चालते, ती कशा प्रकारे वर्क करते, इव्हन क्लोरोफिल एक्झॅक्टली कुठे आहे, क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर कसं आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये मेम्ब्रेन किती आहे, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, इव्हन त्या स्ट्रक्चरमध्ये फोटोसिंथेसिस होत असताना लाईट रिएक्शन, डार्क रिएक्शन, हा सगळा सारांश शॉर्ट नोट मध्ये लिहायचा आहे. लक्षात घ्या, समजा तुम्ही केल्विन सायकल घेतली, ती पूर्ण एक्सप्लेन नाही करत बसायची, बिकॉज क्वेश्चन शॉर्ट आहे, पॉईंट शॉर्ट आहे. आणि जर पॉईंट शॉर्ट असेल तर त्या शॉर्ट पॉईंट नुसार त्यातले जे सब पॉईंट आहे ते त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे, हायलाइट करायचे. देन पुढे सेल ऑर्गनमध्ये कोण कोण आहे आपल्याकडे, ईआर आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्याही मध्ये जर रायबोझोम असतील तर त्याचे दोन प्रकार पडतात, स्मूथ आणि रफ ईआर. देन पुढे न्यूक्लियस आहे, न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स आहे. देन पुढे क्रोमॅटिन अँड न्यूक्लियोझोम आहे, की ज्यामध्ये आपण जेनेटिक इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. मग स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम काय असतील, टाइप्स ऑफ क्रोमोझोम काय असतील, इव्हन आपल्याकडे जर व्हॅरिएशन पाहत असेल आपण स्पेसिस टू स्पेसिस, त्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे क्रोमोझोम्स पाहायला मिळतात, इव्हन त्या क्रोमोझोमच्या टाइप्स नुसार व्हॅरिएशन कसं आहे, मग जर व्हेरिएशन असेल तर म्युटेशन कसं होऊ शकतं, ते सगळं आपण या ओरिएंटेड पाहणार आहे. इव्हन त्याच कनेक्टिंग लिंक आपल्याकडे जे डिसीज आहे त्यांच्याशी आपण पाहू शकतो. सो आपल्याला माहित आहे की प्लांटवरती होणारे व्हायरल डिसीज असतील, फंगल डिसीज आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे. जर डिसीज अटॅक करतो म्हणजे डिसीज अटॅक का करू शकतो, बिकॉज त्या बॅक्टेरियापेक्षा किंवा त्या व्हायरसपेक्षा यांच्याकडे जेनेटिक इन्फॉर्मेशन थोडी वीक पडते, मीन्स ती त्याला टॅकल करू शकत नाही. सो आपल्याला ते कनेक्टिंग लिंक या ठिकाणी पाहायचं आहे. देन पुढे या पुढे आपल्याकडे आहे न्यूक्लिअर फोर, क्रोमॅटिन अँड क्रोमोझोम्स, सेल सिग्नलिंग अँड सेल रिसेप्टर्स आहे. त्याचबरोबर पुढे सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे, की ज्यावरती मायटॉसिस अँड मिओसिस, आयोगाने मायटॉसिस वरती लास्ट इयरला प्रश्न विचारलेला आहे, तो पण 15 मार्क्सचा प्रश्न विचारलेला आहे. एकदम सिंपल, व्हॉट इज मायटॉसिस अँड एक्सप्लेन टाइप्स, त्याचे प्रकार सांगा फक्त, किंवा सॉरी त्याचे स्टेप्स सांगा फक्त. सो मायटॉसिस काय आहे ते सांगायचं. देन त्याचे जर आपण टाइप्स पाहिले किंवा त्याचे आपण जर स्टेप्स पाहिल्या, त्यामध्ये दोन स्टेप्स आहेत, कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. पुन्हा जर आपण कॅरिओकायनेसिस पाहिलं तर त्यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टिलोफेज. आता हे फक्त सांगायचं का, नाही. जर आपण फक्त सांगितलं तर ते युजीचा पेपर झाला. जर आपण त्यासमोर डायग्राम काढून त्याला रिप्रेझेंट केलं की एक्झॅक्ट प्रोफेज काय आहे, एक्झॅक्ट मेटाफेज काय आहे, कोणत्या प्रकारे चेंजेस होतात, तर आपलं आन्सर काय बनतंय, प्रॉपर बनतंय. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हे पूर्ण पॉईंट घेऊयात, हे पूर्ण पॉईंट आपल्याला त्याच ओरिएंटेशनने डिस्कस करायचे, की मायटॉसिस मध्ये काय होणार, प्रोफेज मध्ये काय होणार, अॅनाफेज, टिलोफेज, मेटाफेज, या सगळ्यांमध्ये एक्झॅक्टली चेंजेस काय आहेत ते आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. देन पुढे मोलेक्युलर बेसिस ऑफ सेल सायकल पाहायचंय. आता मोलेक्युलर बेसिस म्हणजे काय,
की ज्यामध्ये डीएनए, आरएनए, सेल सायकल आपल्याला एस फेज, G1 फेज, G2 फेज, की कुठे फॉर्मेशन ऑफ डीएनए होतंय, कुठे फॉर्मेशन ऑफ आरएनए आहे, कुठे फॉर्मेशन ऑफ प्रोटीन आहे. सो हे सर्व सेल सायकलमध्ये पाहायला भेटतंय. आणि ज्यावेळेस आपण हा सेल सायकल पॉईंट पाहणार, या सेल सायकलला थेरॉटिकल पेक्षा डायग्रामॅटिक जास्त पाहायचंय, बिकॉज सायक्लिकल स्ट्रक्चर आहे. कोणते चेंजेस होतात, कोणते चेंजेस केव्हा होतात, हे आपल्याला सायकल पाहून लगेच समजतं. सो आपला हा पूर्ण पॉईंट कशाबद्दल आहे, सेल बायोलॉजी. देन त्यानंतर न्यूमेरिकल अँड स्ट्रक्चरल व्हेरिएशन असणारे हे पूर्ण व्हेरिएशन आपल्याला कशामध्ये पाहायचंय, क्रोमोझोम मध्ये. आता ह्याच्यामध्ये वेगळं काही फारसा स्टडी नाही करायचा, जो आपण वरती स्टडी करत आलो सेल ऑर्गेनेलचा किंवा त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्रोमोझोमचा, त्याच क्रोमोझोम मध्ये होणारं म्युटेशन आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. फक्त त्याच ओरिएंटेशन आपल्याला पुढे जायचंय. त्यानंतर त्यांचे सिग्निफिकन्स असणार आहे. त्याचबरोबर स्टडी ऑफ पॉलिटिन आहे. देन लॅम्प ब्रश अँड बी क्रोमोझोम स्ट्रक्चर आहे, बिहेवियर आहे आणि त्यांचे सिग्निफिकन्स आहे. आयोगाला हे असे पॉईंट खूप फोकस करतो आयोग, लाईक सिग्निफिकन्स. प्रत्येक प्रश्नांमध्ये तुम्हाला ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, सिग्निफिकन्स, इव्हन त्यांच्याकडे असणारे जे काही आपल्याकडे अप्रोच आहे, त्यांचे ऍप्लिकेशन आहे, आयोग असं विचारतंय. आणि जर आयोग असे पॉईंट विचारत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पॉईंट नुसार त्यांचे ऍप्लिकेशन, त्यांचे ऍडव्हान्टेज, त्यांचे डिसएडव्हान्टेज, त्यांचे सिग्निफिकन्स त्या पॉईंट नुसार आपल्याला पाहायचे आहेत. सो आता हा पूर्ण पॉईंट आपला कोणाच्या रिगार्डिंग आहे, सेल बायोलॉजी. देन पुढे आता आपला हा पहिला पॉईंट झाला, असे आपल्याला 10 पॉईंट घ्यायचे. सो नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे मायक्रोबायोलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी. आता लक्षात घ्या, मायक्रोबायोलॉजी मध्ये काय घ्यायचंय. सो नंबर ऑफ मायक्रोब्स आहेत आपल्याकडे, नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. यांच्यामध्ये कशा प्रकारे जेनेटिक इंजिनिअरिंग करून आपण प्लांटमध्ये हायब्रिडायझेशन करू शकतो, हे आपल्याला यामध्ये पाहायचंय. मग त्यामध्ये काय, एक्झाम्पल ई कोलाय सगळ्यांना फॅमिलियर आहे. ई कोलाय मध्ये आपण जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला हवी तशी चेंज करून आपण त्यामध्ये प्लांट ब्रीडिंग करू शकतो, किंवा त्याचा वापर आपण मेडिसिनल पर्पज साठी करू शकतो, किंवा इंडस्ट्रियल पर्पज साठी करू शकतो. सो आपल्याला ह्युमन डिझायरेबल जे आहे ते आपण ई कोलाय मार्फत करू शकतो, किंवा त्यासाठी आपल्याला व्हेक्टर वापरावे लागतात. सो हा पूर्ण स्टडी आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. त्याचबरोबर आता मी जस्ट एक्झाम्पल दिलं ई कोलाय, असे नंबर ऑफ आपल्याकडे मायक्रोब्स आहेत की ज्या नंबर ऑफ मायक्रोब्सचा आपण वेगवेगळ्या पर्पजसाठी वेगवेगळा फायदा करू शकतो. सो तो आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे. मग त्याचबरोबर इथे आपल्याकडे जनरल अकाउंट ऑफ व्हायरसेस आहे, बॅक्टेरिया आहे, प्लाझ्मिड आहे. आता प्लाझ्मिड काय आहे तर लक्षात घ्या, व्हायरस, बॅक्टेरिया हे आपल्याला माहित आहेत, हे एक तर आपल्याला त्या ठिकाणी डिसीज कॉझिंग करू शकतात, किंवा हे वन ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की काही यामध्ये प्लांटला बेनिफिशियल असतील, इव्हन काही यामध्ये प्लांटला कसे आहेत की आपल्याकडे हार्मफुल सुद्धा असू शकतात. सो ज्यावेळेस आपण यांचं प्रॉपर डिस्कशन करणार, त्याच वेळेस यांच्यापासून होणारे रिप्रोडक्शन, यांचं जे काही इन्फेक्शन असेल, मग बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, ते सर्व या ठिकाणी स्टडी होईल. त्याचबरोबर फायटो इम्युनॉलॉजी काय आहे, आता लक्षात घ्या. इन्फेक्शन होतंय मीन्स इम्युन सिस्टीम महत्वाची आहे. जर इम्युन सिस्टीम महत्वाची असेल तर आपल्याला इम्युनॉलॉजी स्टडी करावी लागेल. मग स्टडी करताना काय करायचं, एका साईडला डिसीज, एका साईडला आपल्याकडे इम्युनॉलॉजी असणार आहे. मग जर डिसीजचं इन्फेक्शन एखाद्या प्लांट वरती होत असेल, इव्हन ते व्हायरल असेल किंवा इव्हन ते बॅक्टेरियल असेल, मग त्यासाठी त्यांच्याकडे असणारी इम्युनॉलॉजी काय आहे हे स्टडी करायचं आहे. सिंपल आहे ना. आपल्याला पण समजा ताप येत असेल, सर्दी येत असेल, आपण काय करतो, आपली रोगप्रतिकार शक्ती चेक करतो, इम्युनॉलॉजी चेक करतो. सेम प्लांट मध्ये तेच करायचंय. हे मी का सांगतोय, आपला स्टडी करताना किंवा तो पॉईंट पाहताना अप्रोच खूप महत्वाचा आहे. आपण फक्त जर पॉईंट टू पॉईंट करत गेलो तर आपला अप्रोच डेव्हलप होणार नाही. आणि जर अप्रोच डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे, त्यांचं इंटरलिंकिंग करणं गरजेचं आहे. सो तो पॉईंट आपल्याला कशामध्ये पाहायचा आहे, इम्युनॉलॉजीमध्ये. देन त्याचे ऍप्लिकेशन आहेत. सो ऍप्लिकेशन ऑफ मायक्रोबायोलॉजी इन ऍग्रिकल्चर, देन इंडस्ट्री अँड मेडिसिन. मी आताच सांगितलं ऍग्रिकल्चरमध्ये कशासाठी आहे, लाईक एज अ बायो फर्टिलायझर, बायो इन्सेक्टिसाइड, बायो पेस्टिसाइड. त्याचबरोबर आपल्याला जर एखादं प्लांट लाईक एज अ बेटी कॉटन बनवायचं असेल तरी पण आपण मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतो, लाईक एज अ बॅसिलस थरेंजेनेसिस, करेक्ट. सो अशा प्रकारचे जे प्रॅक्टिसेस असणार आहे ते आपण इथे पाहणार. जर आपण मेडिसिन सेक्टरमध्ये पाहिलं किंवा इंडस्ट्री सेक्टरमध्ये पाहिलं तर आपल्याकडे जे काही पोल्युशन कॉझिंग एजंट आहेत, जर ते रिड्यूस करायचे असेल, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, साऊंड पोल्युशन, कोणतंही पोल्युशन असू द्या, जर ते पोल्युशन रिड्यूस करायचं असेल तर असे भरपूर मायक्रोब्स आहेत की जे आपल्याला हेल्पफुल असतात. सो आपण ते या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. देन मेडिसिन. सो मेडिसिन मध्ये मी आताच एक्सप्लेन केलं. जर आपण ऍग्रिकल्चरच्या रिगार्डिंग पाहिलं तर बायोपेस्टिसाइड, बायो इन्सेक्टिसाइड, इव्हन नायट्रोजन फिक्सेशन साठी जे काही आपल्याकडे बॅक्टेरिया आहेत ते सगळे आपण ह्या मेडिसिन लेवलला डिस्कस करणार आहोत. देन पुढे प्लांट डिसीज पाहणार आहोत आपण. त्या प्लांट डिसीजचे जे काही कॉझिंग एजंट आहेत, मग कॉझिंग एजंट कोण असणार आहेत, व्हायरस असणार आहेत,
बॅक्टेरिया असणार आहे, मायकोप्लाझ्मा आहेत, फंगाय आहेत अँड निमॅटोड्स आहेत. हे सर्व आपण त्या प्लांट डिसीज मध्ये पाहणार आहोत. मग आता ज्यावेळेस आपण प्लांट डिसीज घेणार त्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पल मस्ट आहेत. लक्षात घ्या, आयोगाचा एक तरी प्रश्न तुम्हाला प्लांट डिसीज वरती असणार, कारण आपण बॉटनी शिकतोय आणि बॉटनी म्हणजे स्कोर पार्ट ऑफ प्लांट. आणि आयोग प्लांट डिसीज वरती जर प्रश्न विचारत असेल तर आपल्याला एक्झाम्पल पाठच करावे लागतील किंवा एक्झाम्पल लक्षातच ठेवावे लागतील, की जे एक्झाम्पल आपल्या शेवटच्या आन्सर रायटिंग मध्ये येणार आहेत आणि हेच एक्झाम्पल आपल्याकडे स्कोर इन्क्रीज करतील. देन पुढे मोड ऑफ इन्फेक्शन अँड डिसेमिनेशन. आता इन्फेक्शनचा मोड सिंपल आहे, आपल्यालाही कळतं की व्हायरल इन्फेक्शन कसं होतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन कसं होतं, फंगल इन्फेक्शन कसं होतं. हे कधी होणार, जर त्यांची असेप्टिक कंडिशन तिथे क्रिएट होत असेल. समजा आपण जर म्हटलं की मॉइस्ट सॉइल आहे, तर मॉइस्ट सॉइल मध्ये आपल्यालाही कळतं की फंगल इन्फेक्शन इन्क्रीज होणार आहे. सो या ठिकाणी काय क्रिएट झालं, त्यांची असेप्टिक कंडिशन क्रिएट झाली. आणि जर त्यांची असेप्टिक कंडिशन क्रिएट होत असेल तर या असेप्टिक कंडिशनमुळे आपल्याला मोड ऑफ इन्फेक्शन पाहायला मिळतं, सिमिलर ॲज टू व्हायरस, सिमिलर ॲज टू बॅक्टेरिया. देन पुढे या पुढे काय शिकायचंय, मोलेक्युलर बेसिस ऑफ इन्फेक्शन अँड डिसीज रेजिस्टन्स डिफेन्स. आता लक्षात घ्या, डिसीज रेजिस्टन्स आपल्याला कळतं की कोणत्याही प्लांटमध्ये जर इम्युनॉलॉजी स्ट्रॉंग असेल किंवा इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर तो त्याला नॅचरली डिफेन्स करू शकतो. इव्हन आपण त्याला आर्टिफिशियल सुद्धा डिफेन्स प्रोव्हाइड करू शकतो. सो हा पूर्ण पार्ट या ठिकाणी शिकायचा आहे. त्याचबरोबर मोलेक्युलर बेसिस ऑफ इन्फेक्शन. आता हे जे रेजिस्टन्स आहे हे पूर्ण आपण मोलेक्युलर बेसिस घेणार आहोत. यामध्ये सुद्धा एक्झाम्पल महत्वाचे आहेत. एक्झाम्पल बेटी कॉटन, बेटी ब्रिंजल, देन गोल्डन राईस. गोल्डन राईस मध्ये आपल्याकडे जो काही डिफेन्स आहे किंवा जो काही रेजिस्टन्स आहे तो कमी पाहून त्याचे आपल्याला जे काही कॅलरिफिक व्हॅल्यूज आहेत ते जास्त पाहायला भेटतात. मग लक्षात घ्या, कोणत्याही प्लांटला जर आपण मॉडिफाय करत असेल तर तो ह्युमन वेलफेअर आहे. आणि जर आपण ह्युमन वेलफेअर साठी करत असेल तर तो ह्युमन वेलफेअर कोणत्या रिझनने केलाय त्या रिझननुसार आपल्याला हे सगळे इन्फेक्शन पाहायचे आहेत. देन पुढे या, पुढे आहे क्रिप्टोगॅम. सो क्रिप्टोगॅम अँड फॅनोरोगॅम. आता हे दोन जे पॉइंट असणार आहे यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ जो पार्ट पाहायचा आहे तो प्लांट क्लासिफिकेशनच्या रिगार्डिंग असणार आहे. आता लक्षात घ्या, आता आपण जे दोन पॉइंट पाहिले ते कोणते होते की आपल्याला एक सगळ्यात बेसिक पॉइंट सेल बायोलॉजी होता. त्यानंतर आता प्लांट मध्ये आपल्याला क्लासिफिकेशनचा पार्ट राहतो. आता प्लांटला डिवाइड कसं करायचं, जर आपण ह्या पूर्ण बायोडायव्हर्सिटी मध्ये पाहिलं तर बायोडायव्हर्सिटी मध्ये आपल्याला नंबर ऑफ प्लांट्स पाहायला मिळतात की त्यामध्ये काही थॅलोफायटा असतील, इव्हन काही ब्रायोफायटा आहे, इव्हन काही टेरोफायटा आहे, इव्हन काही व्हॅस्क्युलर प्लांट आहे, काही नॉन व्हॅस्क्युलर प्लांट आहे. मग जर यांना प्रॉपर वेने डिवाइड करायचं असेल तर क्लासिफिकेशन मस्ट आहे. आणि ते क्लासिफिकेशन आपण दोन ग्रुपमध्ये करतो. वन इज द क्रिप्टोगॅम, सेकंड इज द फॅनोरोगॅम. मग आता क्रिप्टोगॅम फॅनोरोगॅम पाहत असताना तुम्ही याला सेपरेट अँगलने नाही पाहणार, एका सेम अँगलने चालणार. फक्त सेम अँगलने जात असताना ज्या प्लांटमध्ये वेगळे फीचर्स येतील लगेच त्याला वेगळ्या ग्रुपमध्ये टाकायचा. आणि जर आपण त्याला वेगळ्या ग्रुपमध्ये टाकत असेल तर क्रिप्टोगॅम पाहताना किंवा फॅनोरोगॅम पाहताना तुम्हाला जे काही स्ट्रगल करायचंय ते लगेच तुमचं रिड्यूस होतंय. पण जर तुम्ही क्रिप्टोगॅम आणि फॅनोरोगॅम याला सेपरेटली स्टडी करत गेला तर स्टडी कॉम्प्लिकेटेड होतोय. आणि जर स्टडी कॉम्प्लिकेटेड झाला तर आपले जे स्ट्रगलिंग पिरियड आहे किंवा जे स्टडी ऑफ एफर्ट्स आहेत ते वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. सो इथे काय करायचं लक्षात घ्या, सगळ्यात फर्स्ट क्रिप्टोगॅमची कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. देन सेम फॅनोरोगॅम मध्ये पण आपल्याला जी काही कन्सेप्ट आहे ती समजून घ्यायची आहे. मग क्रिप्टोगॅम मध्ये काय काय पाहायचं आपल्याला. सो क्रिप्टोगॅम मध्ये 3 क्लासिफिकेशनचे ग्रुप आहे, थॅलोफायटा आहे, ब्रायोफायटा आहे अँड टेरोफायटा आहे. मग थॅलोफायटामध्ये कोण कोण आहे आपल्याकडे, अलगे आहे, फंगाय आहे, देन ब्रायोफायटाचा ग्रुप आहे, टेरोफायटांचा आहे. या तिघांमध्ये काय पाहायचंय, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं रिप्रोडक्शन, देन त्यांच्याकडे असणारे इव्हॉल्युशन. मग लक्षात घ्या, सिंपल आहे. सगळ्यात पहिले जे आपल्याकडे प्लांट आहेत ते म्हणजे थॅलोफायटा, की जे पूर्ण कम्प्लिटली ॲक्वॅटिक पाहायला मिळतात. त्यांचं इव्हॉल्युशन ब्रायोफायटामध्ये पाहायला मिळतं, की ज्यामध्ये प्लांट काय मिळतात आपल्याला, अँफिबियन. म्हणजे अँफिबियन मीन्स दोघांकडे ते राहू शकतात. त्यानंतर त्यांचं इव्हॉल्युशन आपल्याला टेरोफायटामध्ये पाहायला मिळतं. आणि त्यांचं इव्हॉल्युशन देन आपल्याला अँजिओस्पर्म मध्ये पाहायला मिळतं, की जिथे सीड फॉर्मेशन होतं. आणि जर सीड फॉर्मेशन होत असेल तर इथे फ्लावरचं पण फॉर्मेशन होतं. फ्लावरचं फॉर्मेशन झाल्यामुळे या ठिकाणी सेक्स्युअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅन क्रिएट होतो आणि त्या ऑर्गॅनमुळे त्या प्लांटमध्ये सीड फॉर्मेशन होतं. आणि एकदा सीड फॉर्मेशन झालं की ऑन द बेसिस ऑफ सीड पुन्हा त्याचे 2 ग्रुप पाहायचे. मग ते 2 ग्रुप कोणते असणार आहेत, एक असणारे आपल्याकडे जिम्नोस्पर्म, दुसरा असणारे आपल्याकडे अँजिओस्पर्म. मग जर एखाद्या सीडला कव्हरिंग असेल तर तो झाला आपल्याकडे अँजिओस्पर्म, जर सीडला कव्हरिंग नसेल तर तो झाला जिम्नोस्पर्म. मग त्यांचं स्ट्रक्चर कसं असणार, त्यांचं मॉर्फोलॉजी कशी असणार ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय.
सो आता मला माहित आहे की एकदम एवढा सिलेबस पाहिला तर थोडं बोर होऊ शकतं. मीही त्या जागी बसलो तर मलाही ते बोर होणार. पण लक्षात घ्या, जर तुम्ही याला लिंकिंग करत गेले तर खूप सोपं आहे. आणि जर तुम्ही याला विदाऊट लिंकिंग स्टडी केला तर याच्या एवढा अवघड हाच आहे. सो आपल्याला लिंकिंग करत जायचंय. सेल बायोलॉजी शिकलो की लगेच आपण मॉर्फोलॉजी घेणार आहोत. मॉर्फोलॉजी घेतलं की लगेच आपण फॅनोरोगॅम सॉरी क्रिप्टोगॅम आणि फॅनोरोगॅम घेणार आहोत. लगेच त्यांचे 2 प्रकार पाहणार आहोत की जे आपल्याकडे जिम्नोस्पर्म आहे, अँजिओस्पर्म आहे. ह्या सगळ्या कन्सेप्ट जर प्रॉपर समजून घेतल्या, प्रॉपर त्यांचे एक्झाम्पल समजून घेतले, तर आपल्या ह्या 2 पॉईंटची डिमांडच संपून जाते. मग लक्षात घ्या. सो क्रिप्टोगॅम मध्ये आपण पाहिलं की हे सगळे पॉईंट त्यानंतर त्यांचे इकॉनॉमिकल पोटेन्शियल आपल्याला सांगायचे आहेत की जे आयोग विचारू शकतं. लक्षात घ्या, आयोग मोस्ट ऑफ आपल्याला असं नाही विचारणार की फंगाय काय आहे, अल्गे काय आहे, परंतु त्यांचे इकॉनॉमिकल पोटेन्शियल विचारू शकतं. एक्झाम्पल, जर आपण अल्गेचा विचार केला तर आपल्याला रेड अल्गे मिळतात. आता जर आपण रेड अल्गे पाहिलं तर रेड अल्गेचा आपल्याला ऍग्रिकल्चरमध्ये इकॉनॉमिकल पोटेन्शियल पाहायला मिळतं. कशामध्ये? लाईक एज अ पीटीसी, प्लांट टिश्यू कल्चर. मग आपण प्लांट टिश्यू कल्चरचा विचार केला तर प्लांट टिश्यू कल्चरमध्ये एमएस मीडिया असतो की ज्याला आपण मुराशिगे आणि स्कूग मीडिया म्हणतो. मग आपण एमएस मीडिया पाहिला तर ह्या एमएस मीडियाचं फॉर्मेशन आपल्याला रेड अल्गेपासून पाहायला मिळतं. सो हा यांचा काय झाला? इकॉनॉमिक पोटेन्शियल झाला. मग लक्षात घ्या, इकॉनॉमिकल पोटेन्शियल मध्ये काय घ्यायचं आहे? एखादा अल्गे असेल, एखादा ब्रायोफायटा असेल, एखादा टेरोफायटा असेल, यांचा इकॉनॉमिकल अँगलने काय फायदा आहे तो त्या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचा आहे. देन पुढे या, पुढे आहे जिम्नोस्पर्म. सो जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याला काय पाहायचंय? कन्सेप्ट ऑफ जिम्नोस्पर्म घ्यायची आहे की ज्यामध्ये सीड फॉर्मेशन आहे, फ्लावर फॉर्मेशन आहे, फक्त त्यांना कोणत्याही प्रकारे सीडला कव्हरिंग पाहायला भेटणार नाही. एक्झाम्पल कोकोनट. तर आपण नारळ पाहिला तर नारळमध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला कव्हरिंग पाहायला मिळत नाही. प्लस अशा प्लांटमध्ये आपल्याला नंबर ऑफ फीचर्स वेगळे पाहायला मिळतात. म्हणजे काय की त्यांचं जर स्ट्रक्चर पाहिलं आपण तर क्राऊन सारखं असतं. एक्झाम्पल सायकस. तुम्ही सगळ्यांनी सायकस पाहिजे, ते पण सोडून द्या. क्रिसमस प्लांट पाहिलं असेल. क्रिसमस प्लांट, तर आपण क्रिसमस प्लांट पाहिलं तर ह्या क्रिसमस प्लांटमध्ये जे काही स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं ते क्राऊन लाईक स्ट्रक्चर आहे. पेरिनियल प्लांट असतात. इव्हन ते इव्हरग्रीन पाहायला मिळतात. जर असे प्लांट आपण पाहिले तर ते सर्व प्लांट कशामध्ये पाहायला मिळतात? जिम्नोस्पर्म. आणि त्यांचे काही कॅरेक्टर आपल्याला कशामध्ये पाहायला भेटतात? अँजिओस्पर्म. मग लक्षात घ्या, जिम्नोस्पर्म स्टडी करत असताना सायमल्टेनियसली आपण काय पाहणार? अँजिओस्पर्म. कारण दोघांचे काही फीचर्स कसे आहेत आपल्याकडे? सिमिलर आहे. जर आपण जिम्नोस्पर्म पाहून अँजिओस्पर्म कडे गेलो तर दोनही पॉईंटचे आपली सोबत रिव्हिजन होणार आहे. सो आपण दोनही पॉईंट सोबत पाहणार. त्यानंतर क्लासिफिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ जिम्नोस्पर्म. सो जिम्नोस्पर्म काय आहेत, त्यांचं डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत, त्यांचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत. देन पुढे त्यांचे सेलियंट फीचर्स ऑफ सायक्लेट्स. आता आपण याचा विचार केला तर हे काय प्लांट आहेत? मी आताच म्हटलं तुम्हाला की ते क्राऊन लाईक असतात, ते पेरेनियल आहेत, ते इव्हरग्रीन आहेत. सो असे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. देन लक्षात घ्या, हे सगळे आपल्याकडे जिम्नोस्पर्मचे आपण जे आता जिम्नोस्पर्म पाहिलं किंवा त्यांचे आपण जे कॅरेक्टर पाहिले, हे तीनही त्यांचे आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळतात. आणि हे तीनही एक्झाम्पल जर आयोगाने सिलेबसमध्ये मेन्शन केले असतील तर ते प्रिपेअर करणं मस्ट आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपण दुसरं एक्झाम्पल पाहत असेल तर त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारेल की नाही शक्यता कमी आहे. पण हा टू द पॉइंट सिलेबस पॉइंट आहे. आणि जर सिलेबसमध्ये इन्क्लूड हा पॉइंट असेल तर आपल्याला याचे कॅरेक्टर समजून घेणं गरजेचं आहे. मग लक्षात घ्या, आता हे 3 पॉइंट पाहताना वेगळं काहीच नाही, फक्त प्लॅनचं स्ट्रक्चर वेगळं असणार आहे. पण यांचे नंबर ऑफ फीचर्स कसे असणार आहेत? सेम. इव्हन काहींमध्ये थोडं व्हॅरिएशन आपल्याला पाहायला मिळू शकतं, पण ते थोडं व्हॅरिएशन आणि बाकीचे सगळे पॉइंट मोस्ट ऑफ कसे भेटणार आहेत? तर सिमिलर. देन पुढे त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं रिप्रोडक्शन, त्याचबरोबर त्यांचं काही जी जनरल अकाउंट इन्फॉर्मेशन असेल ते आपण पाहणार. त्यानंतर आपल्याकडे जे काही बेनिफिटर्स अँड जे काही आपल्याकडे कॉर्डिनेटर्स आहेत तेही आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या, जर या पॉईंटवरती प्रश्न आला, जिम्नोस्पर्म किंवा अँजिओस्पर्म कोणताही असो, तर नंबर ऑफ एक्झाम्पल महत्वाचे असणार आहे. इथे आपण डायग्राम नाही काढत बसणार की सायकलचे डायग्राम काढा किंवा कोणत्याही पेरिनियल प्लॅनचे डायग्राम काढा, ते शक्य पण नाही. इव्हन ते आपल्याला काढता पण येणार नाही. सो अशा वेळेस त्यांना होणारे त्यांचे असणारे जे काही इकॉनॉमिकल बेनिफिट आहेत, त्यांचे असणारे जे काही ऍप्लिकेशन आहेत, त्यांचे असणारे ऍडव्हान्टेज, त्यांचे असणारे डिसएडव्हान्टेज, त्यांना लागणारी सॉइल, हे सर्व पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. देन पुढे अँजिओस्पर्म. सो अँजिओस्पर्म मध्ये काय घ्यायचंय की जे काय आपल्याला सिस्टमॅटिक कंडिशन आहे, त्यांची अॅनाटॉमी आहे, त्यांची इम्ब्रिओलॉजी आहे, देन त्यांची पॅनोलॉजी आहे आणि त्यांची फायलोजेनी आहे. आता यामध्ये हे सगळे पॉइंट आपल्याकडे अँजिओस्पर्मचा बेसिक स्टडीचे आहे. की फॉर एक्झाम्पल समजा आपण इम्ब्रिओलॉजी म्हटलं
तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे इम्ब्रिओ केव्हा फॉर्मेशन होतो, ज्यावेळेस सेक्सुअल रिप्रोडक्शन आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळतं, देन झायगोट फॉर्मेशन, देन इम्ब्रिओ फॉर्मेशन. आता इम्ब्रिओ फॉर्मेशन झाल्यानंतर प्रत्येक अँजिओस्पर्म मध्ये जे काही इम्ब्रिओ फॉर्मेशन असेल तो पूर्ण स्टडी कशामध्ये येणार आहे, इम्ब्रिओलॉजी. सेम अॅनाटॉमी, जे काही त्यांचं स्ट्रक्चर असेल त्या पूर्ण स्ट्रक्चरचा स्टडी कशामध्ये पाहायचा आहे, अॅनाटॉमी. सो असे सगळे पॉइंट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. देन पुढे जो काही आपल्याकडे कंपॅरेटिव्ह अकाउंट ऑफ व्हॅरियस सिस्टीम आहे किंवा व्हॅरियस सिस्टीम ऑफ अँजिओस्पर्म आहे किंवा त्यांचं क्लासिफिकेशन आहे, हे सर्व लक्षात घ्या. जसं आपण वरती क्लासिफिकेशन पाहिलं, सेम क्लासिफिकेशन आपण याही ठिकाणी करणार आहोत. मग त्यासाठी सुद्धा आपल्याला नंबर ऑफ एक्झाम्पल मस्ट असणार आहे. देन पुढे स्टडी ऑफ अँजिओस्पर्मिक फॅमिलीज. आता लक्षात घ्या, जर आपण ह्या फॅमिलीज पाहिल्या, आता हा पूर्ण पॉइंट तुम्हाला शॉर्ट नोट साठी असणार आहे. आता लक्षात घ्या, फॅमिलीज म्हणजे काय. समजा आता आपण इथे एवढे आहोत, तर आपण ह्या प्रत्येक पर्सनचा विचार केला तर प्रत्येकाची फॅमिली वेगळी आहे. जर प्रत्येकाबद्दल आपल्याला काहीतरी लिहायचं असेल तर आपण तिथे डायग्राम ड्रॉ करू शकतो का फॅमिलीमध्ये, नाही करू शकत, बट एक्झाम्पल देऊ शकतो. मग या फॅमिलीमध्ये त्या फॅमिली नेम, त्यांचे पर्टिक्युलर फीचर्स, देन त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, देन त्यांच्याकडे काय असणारे ऍप्लिकेशन, इकॉनॉमिकल ऍप्लिकेशन, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज अँड त्यांचे नंबर ऑफ एक्झाम्पल. इथे शॉर्ट नोट साठी ते आपल्याला महत्वाचं असणार आहे, बिकॉज याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली जो काय आपल्याकडे लॉंग आन्सर क्वेश्चन आहे तो पाहायला भेटणार नाही. मग सो आपल्याकडे एवढ्या फॅमिली आहेत, इथपासून आपल्याला ह्या शेवटपर्यंत ह्या सगळ्या फॅमिली आपल्याला शॉर्ट नोट साठी महत्वाचे असणार आहे, की जे आपल्याला फिक्स क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये पाहायला भेटतील. कारण आता आपण जेवढे प्रश्न पाहिले ना, हे मोस्ट ऑफ लॉंग आन्सरचे पॉइंट आहेत. आणि जर हे लॉंग आन्सरचे पॉइंट असतील तर आयोग आपल्याला हिंट देतोय की याच्यावरती आपण शॉर्ट नोट विचारणारच नाहीये. सो याच्यावरती येणारे जे मोस्ट ऑफ क्वेश्चन असतील ते आपण एक तर 15 मार्क्स साठी पाहणार किंवा 10 मार्क्स साठी पाहणार. परंतु जे फॅमिलीज नेम आहेत ते मोस्ट ऑफ आपल्याला कसे पाहायला भेटणार आहेत, तर शॉर्ट नोट्स फॉर्म मध्ये. सो एवढ्या सगळ्या फॅमिली, हार्डली आपल्याकडे 8 ते 9 फॅमिली आहे, त्या 9 फॅमिली आपल्याला त्या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत. देन पुढे पहा, नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे स्टोमॅटा. स्टोमॅटा आणि त्यांचे टाइप्स. सो आता हा पण पॉइंट आपल्याला फॅमिलियर आहे. सो स्टोमॅटा काय आहे, त्यांच्याकडे काय असतात, त्यांच्याकडे गार्ड सेल असतात. स्टोमॅटा ओपनिंग अँड क्लोजिंगचं फंक्शन अप्लाय करतात, ते एक्सचेंज ऑफ गॅसेस करतात, फोटोसिंथेसिससाठी हेल्प करतात, त्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं, हे सर्व आपण स्टोमॅटामध्ये पाहणार. देन त्या बेसिसवरती त्यांचे कशा प्रकारे वेगवेगळे टाइप्स आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. मग लक्षात घ्या, स्टोमॅटावरती जर आपण प्रश्न पाहिला किंवा क्वेश्चन पाहिला तर हा लॉंग आन्सर येऊ शकतो, बिकॉज डायग्राम आहे. आणि डायग्राम असल्यामुळे त्याला आपण वेगवेगळ्या प्लांटनुसार वेगवेगळ्या टाइप्स मध्ये क्लासिफाय करू शकतो. आणि जर आपण त्याला क्लासिफाईड करू शकत असेल तर याचा अर्थ याच्यावरती आपला एक लॉंग आन्सर क्वेश्चन बनू शकतो, की जो आपण ह्या स्टोमॅटोमध्ये पाहणार आहोत. सो त्यानंतर आपल्याकडे असणारा ॲलोमेलस सेकंडरी ग्रोथ आहे, त्याचबरोबर यांची अॅनाटॉमी असणार आहे, की ज्यामध्ये आपण C3 अँड C4 प्लांट पाहणार आहे. सो C3 माहित आहे आपल्याला, केल्विन सायकल आहे किंवा आपण त्याला C3 पाथवे म्हणतो. देन C4 प्लांट आहे की ज्याला आपण क्रॅन्स अॅनाटॉमी म्हणतो. सो हे पूर्ण आपल्या कशामध्ये पाहायला भेटणार आहे, ऑन द बेसिस ऑफ स्टोमॅटा त्या प्लांटमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट. आता लक्षात घ्या, आता हा पूर्ण पॉइंट आपण पाहिला ना डेव्हलपमेंटचा, तर यापूर्वी आपण मायटॉसिस अँड मिओसिस पाहिलं वरती, बरोबर, सिलेबसमध्ये. तोच पॉइंट इथे रिफ्लेक्ट होतोय. आता गॅमेटोफाइट म्हणजे काय, जर आपण मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेटचा विचार केला तर मेल गॅमेटला आपण पोलन ग्रेन्स म्हणतो, जसं आपण ह्युमन बॉडीमध्ये स्पर्म म्हणतो तसं आपण तिथे काय म्हणणार आहोत, पोलन ग्रेन्स, की जे तुम्ही पाहिले पण असतील, येलो येलो कलरचे छोटेसे पार्टिकल असतात. जर आपण फिमेल गॅमेट पाहिला तर ओव्हरी. मग मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट केव्हा फॉर्म होणार, आफ्टर मिओसिस. मग हे गॅमेट फॉर्मेशन समजण्यासाठी आपल्याला मिओसिस समजणं गरजेचं आहे. सो मी काय सांगतोय कळतंय का, आपण मिओसिस पाहिलं वरती, त्या मिओसिसचं इंटरलिंकिंग कशामध्ये पाहायला भेटते आपल्याला, मेल गॅमेटोफाइट अँड फिमेल गॅमेटोफाइट. मग हे कसे डेव्हलप होतात, यांच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला सायकल पाहायला मिळते किंवा कशा प्रकारे आपल्याला एन्झायमॅटिक सेक्रेशन होऊन यांचे डेव्हलपमेंट पाहायला मिळते, ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. आणि जर मेल गॅमेट फिमेल गॅमेट डेव्हलप झाले म्हणजे हे प्लांट सेक्स्युअल रिप्रोडक्शन साठी नॉर्मल आहेत. लक्षात घ्या, ज्या पॅरेंटकडे किंवा ज्या प्लांटकडे गॅमेट फॉर्मेशन होणार नाही ते प्लांट आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये पाहणार. ज्या प्लांटमध्ये गॅमेटोफाइट तयार होतील, इव्हन मेल गॅमेट फिमेल गॅमेट आपल्याला पाहायला मिळतील. मग काही प्लांट युनिसेक्स्युअल असतील, काही बायसेक्स्युअल असतील, डिपेंड्स ऑन देअर कंडिशन. त्यांच्या कंडिशन नुसार आपण त्यानंतर मीन्स आफ्टर गॅमेटोफाइट आपण पाहतो पॉलिनेशन. आता लक्षात घ्या, पॉलिनेशन काय आहे. सो फॅमिलियर कन्सेप्ट आहे, मेल गॅमेट फिमेल गॅमेट हे नॉन मोटाईल असतात.
जर नॉन मोटाईल असेल तर स्वतःहून त्यांच्याकडे आपल्याला अट्रॅक्टिव्ह फोर्स किंवा अट्रॅक्शन जे आहे ते पाहायला भेटणार आहे का? नाही. मग अशा वेळेस आपल्याकडे पॉलिनेशनचे एजंट असतात की ज्यांच्यामध्ये पण खूप प्रकार आहे. काही इन्सेक्ट असतील की ज्याला आपण एंटोमोफिली म्हणतो, काही बर्ड्स असतील त्याला आपण ओरिएंटोफिली म्हणतो, इव्हन काही आपल्याकडे बॅट असतील त्याला आपण चिरेप्टोफिली म्हणतो. सो डिपेंड्स ऑन देअर एजंट. काही बायोटिक असतील, काही अबायोटिक असेल. इव्हन ते पॉलिनेशन विंड थ्रू होऊ शकतं, इव्हन ते आपलं पाण्या थ्रू होऊ शकतं. जर विंड थ्रू झालं तर त्याला अॅनिमोफिली म्हणतात, जर पाण्या थ्रू झालं तर त्याला हायड्रोफिली म्हणतात. सो डिपेंड्स ऑन देअर कंडिशन. ज्या प्रकारे प्लांट आहे त्या प्लांटच्या कंडिशन नुसार आपल्याला त्या ठिकाणी पॉलिनेशन पाहायला मिळतं. सो पॉलिनेशन एक इझी कन्सेप्ट आहे. त्याच बेसिसवरती आपल्याला पुढे फर्टिलायझेशन पाहायला मिळतं. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ फर्टिलायझेशन? द डेव्हलपमेंट ऑफ झायगोट, डेव्हलपमेंट ऑफ इम्ब्रिओ, त्यांचंच कन्वर्जन पुढे सीड मध्ये होतं आणि सीड मध्ये कन्वर्जन होत असतानाच आपल्याला त्या ठिकाणी डबल फर्टिलायझेशन पाहायला मिळतं. आणि ज्यावेळेस डबल फर्टिलायझेशन होतं त्यावेळेस 2 मेल गॅमेट 2 फिमेल गॅमेट फ्यूज होतात. एका ठिकाणी डिप्लॉइड कंडिशन तयार होते तर एका ठिकाणी ट्रिप्लॉइड कंडिशन तयार होते. ज्यावेळेस ट्रिप्लॉइड कंडिशन तयार होते त्यांच्यापासून एंडोस्पर्म पाहायला मिळतो. आता लक्षात घ्या, हे मी एवढं का सांगितलं? कारण इथून जर आपण सुरुवात केली तर याचं कनेक्शन इथे लागतं आणि यांचं कनेक्शन पुन्हा इथे आणि पुन्हा यांचं कनेक्शन कुठे लागतं? आपल्याकडे एंडोस्पर्म मध्ये. मग एंडोस्पर्म हे सेक्सुअल रिप्रोडक्शन पासून तयार होणारं नेक्स्ट जनरेशन आहे का? तर अजिबात नाही. जर यांच्यापासून सीड फॉर्मेशन झालं तर ते सीड फॉर्मेशन म्हणजेच काय असणार आहे आपल्याकडे? सीड फॉर्मेशन म्हणजे फर्स्ट फर्टिलायझेशन असणार आहे. आणि ज्यावेळेस त्यांचं आपल्याला डबल फर्टिलायझेशन तयार होईल ते म्हणजे काय असणार आहे आपल्याकडे? एंडोस्पर्म, की जे त्या सीडच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी नरिशमेंट करतात. आता लक्षात घ्या, नरिशमेंट सेम जर तुम्ही आपलं ह्युमन सायकोलॉजी पाहिली किंवा जर आपण ह्युमन अॅनाटॉमी पाहिली तर आपल्याकडे पण ज्यावेळेस नवीन बाळ जन्माला येतं त्याला जे काही न्यूट्रिशन प्रोव्हाइड होतं ते अंबिलिकल कॉर्ड मार्फत होतं. त्याला आपण नाळ म्हणतो मराठीत, की जी त्या बाळाला आणि आईला कनेक्टेड असते. आणि ते अंबिलिकल कॉर्ड काय करते? त्या नवीन बाळाला सगळं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते. सेम कन्सेप्ट प्लांटमध्ये आहे. मग प्लांटला जे नवीन बाळ आहे ते म्हणजे त्यांचं सीड, ते बी, त्या सीडला जे काही नरिशमेंट लागतं त्या कुणामार्फत होतं? एंडोस्पर्म मार्फत होतं. देन त्यानंतर डेव्हलपमेंट आणि फंक्शन. आता आपण ह्या सगळ्यांचं डेव्हलपमेंट आणि फंक्शन पाहणार. त्यानंतर पॅटर्न ऑफ इम्ब्रिओज डेव्हलपमेंट. आता लक्षात घ्या, जसं ॲनिमलमध्ये व्हॅरिएशन आहे, ॲनिमलमध्ये व्हॅरिएशन असण्याचं एकच कारण इम्ब्रिओ प्रत्येकाचा वेगळा आहे. जर आपण पाहिलं तर सगळे ह्युमन एकसारखे आहे. जर आपण दुसरे ॲनिमल पाहिले त्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे, बिकॉज त्यांचा इम्ब्रिओ आपला इम्ब्रिओ व्हेरिएशन आहे. सेम प्लांटमध्ये जर आपण नंबर ऑफ प्लांट पाहत असेल तर प्रत्येक प्लांटमध्ये इम्ब्रिओनिक स्ट्रक्चर डिफरंट असतं आणि इम्ब्रिओनिक स्ट्रक्चरनुसार त्यांची ग्रोथ ॲपियर होते. आणि जर त्या स्ट्रक्चरनुसार त्यांची ग्रोथ ॲपियर होत असेल तर आपल्याला त्यांचा इम्ब्रिओचा पॅटर्न पण स्टडी करणं गरजेचं आहे. सो यामध्ये कंडिशन असणार आहे, पॉलिइम्ब्रिओनी असणार आहे, ॲपोमिक्सिस असणार आहे. त्याचबरोबर त्यांचे ऍप्लिकेशन्स हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहे. मग लक्षात घ्या, हा पूर्ण पॉइंट आपला कुणाबद्दल असणार आहे? तर आपल्याकडे असणार आहे अँजिओस्पर्म बद्दल. सो आतापर्यंत आपण जो सिलेबस पाहिला हा मोस्ट ऑफ तुम्हाला सेक्शन ए मध्ये दिसेल. लक्षात घ्या, मोस्ट ऑफ सेक्शन ए मध्ये दिसेल. यातले काही इंटरलिंकिंग तुम्हाला सेक्शन बी मध्ये सुद्धा पाहायला भेटतील. जर आपण सेक्शन बी चा विचार केला तर सेक्शन बी मध्ये आणि सेक्शन ए मध्ये प्रश्नांचे पॅटर्न सेम आहे, नंबर ऑफ अटेम्प्ट पण सेम आहे. फक्त जे पॉइंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला काही अमाऊंट मध्ये व्हॅरिएशन पाहायला मिळतं. सो आता पुढे घ्यायचं आपल्याला इकोलॉजी अँड प्लांट जिओग्राफी. फक्त मला असं वाटतं की तुम्ही एकदा थोडा श्वास घ्या थोडा. सगळेजण थोडेसे बोर झाले असेल, ठीक आहे, म्हणजे होतात ते. हे सगळं थोडं विचित्र दिसतंय पुढे. थोडा श्वास घ्या फक्त, म्हणजे थोडं फ्रेश होतात. सो नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे इकोलॉजी अँड प्लांट जिओग्राफी. आता हा पॉइंट तुम्हाला मल्टिपल अँगलने घ्यायचा आहे. लक्षात घ्या, मी अँगल का सांगतोय? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे आपल्याला तिथे अप्रोच समजून घ्यायचा आहे. हाऊ टू राईट, कसं राईट करायचंय, त्यासाठी आपल्याला कनेक्टिंग लिंक आणि अँगल. समजा आता माझ्या पुढे एखादा इम्ब्रिओ आला तर त्या इम्ब्रिओकडे मी कोणत्या अँगलने पाहतोय? त्याच्याकडे इकॉनॉमिकल अँगलने पाहतोय की त्याच्या अॅनाटॉमिकल अँगलने पाहतोय की त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कशी होणार आहे ते पाहतोय, किंवा त्याचं युनिसेक्सुअल पासून फर्टिलायझेशन झालंय की बायसेक्सुअल पासून फर्टिलायझेशन झालंय? हा जर मी अप्रोच देत असेल तर तो अप्रोच सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. सो तो पाहण्यासाठी आपल्याला सिलेबस कॉपी पार्ट असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, समजा तुम्ही बॉटनीचा सिलेबस चालू केला, तुम्ही सेल बायोलॉजी वाचताय आणि जर आपण सिलेबस कॉपी कधी पाहिलीच नाही तर फायदाच नाही. कारण सेल बायोलॉजीचा बराचसा कंटेंट पहिल्या पॉईंटमध्ये असेल तर तुम्हाला तोच कंटेंट शेवटपर्यंत रिफ्लेक्ट होताना पाहायला मिळेल.
त्यासाठी आपलं सिलेबस कॉपी जवळ असणं गरजेचं आहे, की जी सिलेबस कॉपी सांगते की कोणत्या ठिकाणी काय आहे. सेम इथे सुद्धा आपल्याला बराचसा पॉईंट जो आपण वरती पाहिलाय तो रिफ्लेक्ट होणार आहे. सो पुढचा पॉईंट कोणता आहे आपला 5वा, इकोलॉजी अँड प्लॅन जिओग्राफी. आता यामध्ये काय पाहायचंय, यामध्ये आपल्याला इकोलॉजिकल फॅक्टर पाहायचे. आता इकोलॉजी म्हणजे काय, द पार्ट ऑफ इकोसिस्टीम. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपण इकोसिस्टीमचा स्टडी करतो तो म्हणजे इकोलॉजी. सो आपण जर सगळ्यांची आपल्या इकोलॉजी पाहिली सेम आहे, आपल्या सगळ्यांची फूड चेन सेम आहे, किंवा आपल्याकडे जे काही वेब नेटवर्क आहे ते सेम आहे, पण जर आपण दुसऱ्या प्लांट सोबत कम्पेअर केलं किंवा दुसऱ्या अॅनिमल सोबत कम्पेअर केलं तर सेम असणार आहे का, नाही, व्हेरिएशन आहे. सो इथे काय शिकायचं आपल्याला, की इकोलॉजिकल फॅक्टर काय आहेत, देन त्यांच्या कन्सेप्ट पाहायच्या आहेत, त्याचबरोबर जे काही डायनॅमिक्स ऑफ कम्युनिटी आहेत ते आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. देन पुढे प्लॅन सक्सेशन काय असणार आहे. आता हे इझी आहे. प्लॅन सक्सेशन म्हणजे काय थोडक्यात सांगतो. तुमचा सगळ्यांचा जिओग्राफीचा स्टडी चांगला असेल, सो आपल्याला माहित आहे की जे सगळ्यात पहिल्यांदा जे काही आपल्या अर्थवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन झालं हे जमिनीवरती नाही झालं, हे कशामध्ये झालं, वॉटरमध्ये झालं. बिकॉज पूर्ण अर्थवरती पाणीच आहे, आणि जर पाणीच असेल तर त्या ठिकाणी काहीतरी रिॲक्शन झाल्या, त्या रिॲक्शन पासून मग त्या आपल्याकडे ज्या काही पायोनियर रिॲक्शन होता त्या बायोटिक अबायोटिक यांच्यामध्ये झाल्या, त्या रिॲक्शन पासून जी काही लाईफ तयार झाली तिथपासून तर आतापर्यंत आपल्याला इव्हॉल्युशन पाहायला मिळतं. आणि हेच इव्हॉल्युशन आपल्याला कशामध्ये घ्यायचं आहे, तर सक्सेशन मध्ये. समजलं का. मग पाण्यात येणारे वनस्पती, पुन्हा आपल्याकडे असणारं जो काही पार्ट आहे, पुन्हा आपल्याकडे अँफिबियन काही प्लांट्स असतील, काही प्लांट्स आपल्याकडे पूर्णपणे टेरेस्ट्रियल मध्ये कंडिशन हे झाले असतील, ऍक्वायर झाले असतील. सो आपण हा पूर्ण पार्ट या ठिकाणी कव्हर करणार. देन त्यानंतर कन्सेप्ट ऑफ बायोस्पियर काय आहे. आता बायोस्पियर फॅमिलियर आहे, इव्हन तुम्ही एन्व्हायरमेंट मध्ये स्टडी केलेला आहे, सो तो पॉईंट एकदम इझी असणार आहे. देन इकोसिस्टीम आणि त्यांचं कन्झर्वेशन. आता लक्षात घ्या, इकोसिस्टीम मी आताच म्हटलं, आपण राहतो हे वन ऑफ द एन्व्हायरमेंट आहे, आणि एन्व्हायरमेंट छोट्या छोट्या इकोसिस्टीम पासून बनलेलं असतं. सो आपली एक इकोसिस्टीम, समजा आपण दुसरा प्लांट पाहिला त्याची एक इकोसिस्टीम, पुन्हा नंबर ऑफ प्लांट आहे त्यांची इकोसिस्टीम, नंबर ऑफ अॅनिमल आहे त्यांची इकोसिस्टीम. मग कोणत्या इकोसिस्टीमला कन्झर्वेशनची गरज आहे त्यानुसार आपण त्यांचं काय करतो, कन्झर्वेशन करतो. देन पोल्युशन आणि त्यांचं कंट्रोल. सो आता हे पूर्ण सोपं आहे. आता यामध्ये मी जास्त काही बोलत नाही पोल्युशन आणि त्यांच्या कंट्रोलमध्ये. त्याचबरोबर फॉरेस्टचे टाइप्स आहेत, त्यानंतर आपल्याकडे अफॉरेस्टेशन आहे, डिफॉरेस्टेशन आहे, त्याचबरोबर सोशल फॉरेस्ट्री आहे. आता हा पूर्ण इझी पार्ट आहे, यामध्ये आपण जास्त काही खोल जाणार नाही, हे तुम्हालाही त्यावेळेस पाहताना लगेच कळून जाईल. देन पुढे एंडेंजर प्लांट आहे. सो आता एंडेंजर प्लांट जर असतील तर आपल्याला इथेच कव्हर होणार आहे कन्झर्वेशन मध्ये. जर आपल्याला वाटतंय की एखादा प्लांट संपणार आहे किंवा एखादा स्पेसिस एंड होणार आहे, सो अशा वेळेस त्यांचं कन्झर्वेशन आपल्यासाठी युजफुल असणार आहे. देन पुढे आपल्याकडे एनडीबीज आहेत. देन रेड डेटा बुक्स आहे. आता जो आरडीबीचा पॉइंट आहे, ह्या आरडीबी मध्ये काय असतं तर लक्षात घ्या, सिंपल आहे की जे एनडेंजर स्पेसिस आहे किंवा जे फार रेअर फार दुर्मिळ आहे ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपण कलेक्टिव्ह मध्ये कशामध्ये पाहतो तर आरडीबी मध्ये पाहतो. देन बायोडायव्हर्सिटी आहे, इझी पॉइंट आहे. देन कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. देन आपल्याकडे असणार सोवेरियन राईट्स अँड आयपीआर. आयपीआर मीन्स इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. सो यांच्या संबंधी काही राईट्स असतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. देन बायोजिओकेमिकल सायकल, हा पण पॉइंट इव्हन तुम्ही एन्व्हायरमेंट मध्ये पूर्ण स्टडी केलेला आहे. फक्त आपण ज्यावेळेस त्याला बॉटनीमध्ये पाहणार त्यावेळेस त्याला पाहताना बॉटनीचा अँगल द्यायचा आहे. मीन्स त्या ठिकाणी कोणताही अॅनिमल इन्क्लूड न करता सर्व पॉइंट आपण कुणाच्या रिगार्डिंग पाहणार आहोत, प्लॅनच्या रिगार्डिंग. देन शेवटी आहे आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग. सो ग्लोबल वॉर्मिंग हा मोस्ट ऑफ पार्ट तुम्हाला पोल्युशन पासून जो स्टार्ट होईल तो आपला एंड होईल ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत. सो हा पूर्ण पॉइंट कशाच्या रिगार्डिंग आहे, इकोलॉजी अँड प्लॅन्ट जिओग्राफी. सो लक्षात घ्या, आतापर्यंत आपले जे 5 पॉइंट झालेले आहेत एकदम फॅमिलियर आहेत, एकदम सिंपल आहेत. जर ह्या पॉइंटचं तुम्ही प्रॉपर अनालिसिस केलं, आता दिसतात इथे एकदम वास्ट दिसतात, बट ऍक्च्युअल मध्ये त्याचा कंटेंट खूप इझी आहे. आणि जर त्याचा कंटेंट आपण प्रॉपर वेने समजून घेतला तर हा कंटेंट आपल्याला 100% आन्सर रायटिंगला हेल्प करतो. लक्षात घ्या, आता मला माहित आहे की भरपूर झाले आपलं हे बोर झालेलं आहे. जर हे बोर होत असेल ठीक आहे, साहजिक आहे, ह्युमन सायकोलॉजी आहे, कोणतीही गोष्ट लेंदी झाली की बोर होते. पण हा पूर्ण सिलेबस तुम्ही जर पाहिला तर एक्झामला मार्क्स गेनिंग आहे. लक्षात घ्या, गेनिंग आहे. आता आपण तो पॅटर्न पाहिला सब क्वेश्चनचा, एक क्वेश्चन 15 मार्क्सचा, दुसरा 15, तिसरा 10. जर त्यामध्ये एखादा क्वेश्चन तुम्हाला इकोसॉलॉजी बद्दल आला किंवा इकोसिस्टीम बद्दल आला तर तुम्हाला आन्सर रायटिंगला स्कोप भेटतोय. मग आन्सर रायटिंगला स्कोप कसा भेटतोय तर हे सगळे पॉईंट सांगायला लागतात. आणि जर एवढे सगळे पॉईंट सांगावे लागतात तर हे सगळे पॉईंट सांगताना प्रत्येक वेळेस तुम्ही काय वाचलंय हे महत्वाचं नाहीये,
तुम्ही काय ऑब्झर्व केलंय ते महत्वाचं आहे. आणि जे काही आपण ऑब्झर्व केलंय ते आपण या ठिकाणी कंटेंट देऊ शकतो. सो आपला हा एक मार्क्स गेन करण्याचा एक स्कोप राहू शकतो. देन पुढे या. पुढे पॉईंट नंबर 6, फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री. सो यामध्ये काय काय पाहायचं आहे आपल्याला? वॉटर रिलेशन पाहायचं आहे. देन आता वॉटर रिलेशन का पाहायचंय? जर आपण प्लांटचं वॉटर ऍब्झॉर्प्शन पाहिलं तर आपल्याकडे जे काही टाइप्स ऑफ वॉटर आहेत किंवा जे काही टाइप्स ऑफ प्लांट अँड वॉटर रिलेशन आहे ते आपण सगळे या ठिकाणी कव्हर करणार आहोत. देन मिनरल न्यूट्रिशन आहे, त्याचबरोबर आयर्न ट्रान्सपोर्ट आहे, देन मिनरल डेफिशियन्सी आहे. स्वतः लक्षात घ्या. आता हे मिनरल डेफिशियन्सी वगैरे सगळ्यांना समजतं, आपण मोस्ट ऑफ फार्मर असतो. सो आपल्याला कळतं की कोणत्याही प्लांटमध्ये जर मिनरल डेफिशियन्सी होत असेल किंवा त्यांच्याकडे न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी होत असेल तर त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा त्यांच्या अॅनाटॉमीमध्ये काय बदल होतात किंवा त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे नवीन फीचर्स क्रिएट होतात ते सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत. देन पुढे फोटोसिंथेसिस आहे. फोटोसिंथेसिस मध्ये फोटोकेमिकल रिॲक्शन आहे. आता लक्षात घ्या, फोटोसिंथेसिस मध्ये काय आहे? आता फोटोसिंथेसिस फॅमिलियर कन्सेप्ट आहे की कोणतंही प्लांट जर त्यांच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट असेल तर ते इझिली लाईट रिॲक्शन करू शकतात. जर क्लोरोफिल पिगमेंट नसेल मीन्स ते कलरलेस स्ट्रोमा फॉर्म करत असतील तर ते डार्क रिॲक्शन करतील की ज्याला आपण केल्विन सायकल म्हणतो. मग इथे C3 पाथवे आहे, C2 पाथवे आहे, C4 पाथवे आहे. देन C4 ला आपण क्रान्झ अॅनाटॉमी म्हणतो. तो सर्व पॉईंट या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. सो लक्षात ठेवा, आता डिस्कस केलं C2 पाथवे, C3 पाथवे, C4 पाथवे, कॅम्प पाथवे. हा सर्व कशावरती डिपेंड आहे? आपल्याकडे असणारे फोटोसिंथेसिस. सो फोटोकेमिकल रिॲक्शन देन फॉस्फोरायलेशन हे काय आहे हे आपल्याला त्या सायकलमध्ये किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या बायोकेमिकल रिॲक्शन थ्रू समजणार आहे. आता बायोकेमिकल अँड केमिकल काय फरक आहे? जर रिॲक्शन एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होत असेल देन इट इज कॉल्ड एज बायोकेमिकल, आणि जर ते ऍटमॉस्फिअर मध्ये होत असेल देन इट इज कॉल्ड एज केमिकल. सो लक्षात ठेवायचं, जर आपण प्लांट ब्रीडिंग करत असेल किंवा आपण कोणत्याही प्रकारचं ट्रान्सजेनिक प्लांट बनवत असेल किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग करत असेल देन त्या ठिकाणी आपल्याकडे केमिकल रिॲक्शन असणारे विथ द हेल्प ऑफ कॅटलिस्ट. आणि जर तीच रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये नॅचरली क्रिएट होत असेल देन इट इज कॉल्ड एज बायो कॅटलिस्ट. आणि जर ती बायो कॅटलिस्ट मार्फत होत असेल तर त्यांच्यामध्ये असणारं बायोकेमिकल रिॲक्शन काय आहेत ते आपल्याला पाहायचंय. सेम अँगल ह्या प्लांटमध्ये, फक्त इथे होणाऱ्या रिॲक्शन C3, C4, कॅम्प पाथवे अँड C2 पाथवे. सो या ओरिएंटेशनने आपल्याला पाहायचं आहे. देन पुढे आहे रेस्पिरेशनचा पॉईंट आहे. सो रेस्पिरेशन मध्ये आपण एनएरोबिक अँड एरोबिक रेस्पिरेशन इझी आहे. एनएरोबिक मीन्स द प्रेझेन्स ऑफ CO2, एरोबिक मीन्स द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. सो ऑक्सिजन मध्ये होणाऱ्या सायकल अँड कार्बन डायऑक्साइड मध्ये होणाऱ्या सायकल. मग लक्षात घ्या, जर आपण प्लांटचा विचार केला तर प्लांटमध्ये एरोबिक ऍज वेल ॲज एनएरोबिक दोन्ही पाहायला मिळतं. डिपेंड्स ऑन लाईट कंडिशन मीन्स सनलाईट कंडिशन. जर सनलाईट कंडिशन असेल देन ते CO2 घेणार, जर सनलाईट कंडिशन नसेल देन त्या ठिकाणी आपला O2 प्रेझेन्स पाहायला मिळतो. सो हा सर्व स्टडी आपण रेस्पिरेशन मध्ये पाहणार आहोत. देन यामध्ये इन्क्लुडिंग फर्मेंटेशन. आता फर्मेंटेशन काय घ्यायचं? बिकॉज एनएरोबिक आहे. सो आपल्याला एनएरोबिक माहित आहे, फर्मेंटेशन पण फॅमिलियर आहे. जर फर्मेंटेशन पाहत असेल तर यांच्यामध्ये आपण ETC मीन्स इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन ते सुद्धा स्टडी करणार आहोत. देन पुढे ऑक्सिडेटिव्ह फोटोफॉस्फोरायलेशन ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, देन एन्झाइम्स अँड को एन्झाइम्स. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला आताच सांगितलं कॅटलिस्ट अँड बायो कॅटलिस्ट. सो कॅटलिस्टलाच आपण एन्झाइम फॉर्मेशन मध्ये पाहू शकतो. आता एन्झाइम काय करतात? टू इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. जर कोणत्याही प्रकारच्या रिॲक्शन आपल्याला पाहायच्या असतील तर त्या रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करण्याचा किंवा रेट इम्प्रूव्ह करण्याचं काम एन्झाइमचं असतं. आणि जर त्या एन्झाइमला को हेल्परची गरज असेल तर त्यासाठी आपण को एन्झाइम पाहतो. आता लक्षात घ्या, एन्झाइम आणि को एन्झाइम मध्ये काय डिफरन्स आहे किंवा काय फरक आहे? एन्झाइम आपल्याला मेजर फंक्शन अप्लाय करताना पाहायला मिळतात. एक्झाम्पल अमायलेज आहे किंवा आपल्याकडे लायपेज आहे किंवा जर आपण इकडे एन्झाइम पाहिले तर C3 मध्ये आपल्याला वेगळे पाहायला मिळतात, C4 मध्ये वेगळे पाहायला मिळतात, इव्हन ETC सायकल मध्ये वेगळे पाहायला मिळतात. तर प्रत्येक सायकलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम असेल तर त्यांना हेल्प करणारे काही को एन्झाइम पण असतात. सो हे सर्व आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. देन पुढे इम्पॉर्टन्स ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट काय आहे, देन त्यांचे पिगमेंट अँड फोटो रिसेप्टर. आता लक्षात घ्या, फोटो रिसेप्टर अँड पिगमेंटचा काय संबंध असतो? सिंपल आहे, आपल्या बॉडीला काहीतरी कलर आहे बरोबर. समजा आपण सनलाईट मध्ये जाऊन थांबलो, पहिले 5 मिनिट बरं वाटेल, पुढच्या 10 मिनिटांनी त्रास होईल, पुढच्या 1 तासाने आपण निघून जाऊ. का बरं? बिकॉज आवर बॉडी ॲज रिसेप्टर. आपली बॉडी काय आहे? रिसेप्टर आहे. रिसेप्टर आहे म्हणजे काय? बॉडीला कलर मीन्स पिगमेंट आहे आणि हे पिगमेंट सनलाईट ऍब्झॉर्ब करतात.
जर हे सनलाईट ऍब्झॉर्ब करत असेल देन अशा पिगमेंटला म्हणतो आपण रिसेप्टर. सो टू रिसिव्ह, ते काय करतात तिथे रिसिव्ह करण्याचं काम करतात. हा पूर्ण पॉइंट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. देन पुढे त्यानंतर आहे आपल्याकडे फोटोपेरिडिझम अँड फ्लावरिंग, देन वर्नलायझेशन. आता ह्या छोट्या छोट्या प्रोसेस आहेत, छोटे छोटे मेकॅनिझम आहेत, यांच्यावरती तुम्हाला जर लॉंग आन्सर क्वेश्चन आला तर तो वरती पाहायला भेटेल आणि त्यामध्ये ह्या छोट्याशा कन्सेप्ट पाहायच्यात. परंतु जर तुम्हाला शॉर्ट नोटसाठी आलं तर तुम्हाला ह्या सगळ्या छोट्या छोट्या कन्सेप्ट येतील की ज्यामध्ये तुम्हाला फक्त आहे तेवढंच मेन्शन करायचंय. आणि जर लॉंग आन्सर आलं तर ह्या सगळ्या छोट्या कन्सेप्ट त्या लॉंग आन्सर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. देन पुढे आपल्याला सेन्सेस आहे, देन ग्रोथ सबस्टन्सेस आहेत, त्यांचं केमिकल नेचर आहे, त्यांचा रोल पाहायचा आहे आणि त्यांचं आपल्याला ऍप्लिकेशन पाहायचंय. देन पुढे ऍग्री हॉर्टिकल्चर इझी पॉइंट आहे. देन स्ट्रेस फिजिओलॉजी. आता स्ट्रेस फिजिओलॉजी म्हणजे काय, हा पॉइंट थोडासा इंटरेस्टिंग होऊ शकतो बिकॉज आता आपल्याकडे जे काही प्लांट पाहायला मिळतात हे वेगवेगळ्या व्हरायटीचे पाहायला मिळतात. लक्षात घ्या, जर तुम्ही बॉटनीला ऍग्रीचा अँगल दिला तर आपल्याला व्हरायटी पाहायला मिळतात आणि जर आपण वेगवेगळ्या व्हरायटी पाहिल्या तर प्लॅनच्या व्हरायटीनुसार प्रत्येक प्लॅनची स्ट्रेस कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. मग स्ट्रेस कोणते, तर सिंपल आहे, हीटचा असू शकतो, वॉटरचा असेल, सॅनिटरीचा असेल, मेटलचा असेल. सो हे सर्व कोणते फॅक्टर झाले, स्ट्रेस फॅक्टर. त्याचबरोबर सीड फिजिओलॉजी आहे अँड डॉर्मन्सी आहे. सो डॉर्मन्सी इझी कन्सेप्ट आहे. जर आपण कोणत्याही सीडची स्टराईल कॅपॅसिटी पाहत असेल किंवा स्टराईल कंडिशन पाहत असेल सो अशा सीडला आपण डॉर्मंट सीड म्हणतो की जे टोटीपोटेन्सी त्यांची एंड झालेली पाहायला मिळते. सो टोटीपोटेन्सी अँड डॉर्मन्सी किंवा डॉर्मंट सीड हे आपल्याला एकमेकांच्या कोरिलेटिव्ह कन्सेप्ट पाहायला मिळतात. देन पुढे स्टोरेज आहे आणि त्यांचं जर्मिनेशन आहे. सो जर्मिनेशन इझी आहे, स्टोरेज पण त्यांचं आपल्याला इझी पाहायला मिळतं. सो हा पूर्ण स्टडी कशाबद्दल आहे, फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री. सो आपले सिलेबसचे 6 पॉईंट झाले. देन पुढे या, पुढे आपल्याला पॉईंट नंबर 7 घ्यायचा आहे. देन आहे जेनेटिक्स, मोलेक्युलर बायोलॉजी अँड इव्हॉल्युशन. हा पार्ट महत्वाचा आहे. जर तुम्ही लास्ट इयरचा पेपर पाहिला याच्यावरती जवळपास 30 ते 40 मार्क्स तुम्हाला कव्हर होताना पाहायला मिळतील. म्हणजे 2 क्वेश्चन डायरेक्टली विचारलेले आहेत आणि एक प्रश्न इनडायरेक्टली आहे. म्हणजे तुम्ही 40 मार्क्स कन्सिडर केले तरी चालेल बिकॉज हे ऍप्लिकेशन आहे. आता लक्षात घ्या, आतापर्यंत आपण जे पाहिलं बेसिक होतं, खूप बेसिक होतं, हा पण पॉईंट बेसिक आहे, पण त्या बेसिकचा आपल्याला ऍडव्हान्स नेचर पाहायला मिळतो की जो कशामध्ये असणार आहे, जेनेटिक्स, मोलेक्युलर बायोलॉजी अँड देअर इव्हॉल्युशन. सो आता जेनेटिक्स मध्ये काय पाहायचंय, डेव्हलपमेंट ऑफ जेनेटिक्स. आता लक्षात घ्या, जेनेटिक्स मीन्स मोलेक्युलर बायोलॉजी लाईक एज अ डीएनए, आरएनए, क्रोमोझोम. जर आपण कोणत्याही प्लांटमध्ये डीएनए चेंजेस करत असेल, आरएनए मध्ये चेंजेस करत असेल किंवा त्यांच्या जेनेटिक इन्फॉर्मेशन मध्ये चेंजेस करत असेल तर हा पूर्ण स्टडी आपण त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये पाहणार आहोत. देन जे काही आपल्याकडे जीन आहे त्या जीन मध्ये जे काही ॲलिल फॉर्मेशन असेल, त्याचबरोबर जी काही ॲलिलची कन्सेप्ट आहे ते आपल्याला पाहायचंय. त्याचबरोबर स्युडो अलील पाहायचं आहे. त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स अँड मल्टिपल फॅक्टर. आता लक्षात घ्या, जे काही आपल्याकडे क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स आहे किंवा जे मल्टिपल फॅक्टर्स आहेत हे डायरेक्टली आपल्याला लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर मध्ये पाहायला भेटतात. आता लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर काय आहे, ज्यास मल्टिपल जीन हे लिंक टुगेदर असतात देन इट इज कॉल्ड एज लिंकेज. जर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिंकिंग सापडत नसेल तर असे प्लांट फ्युचरमध्ये व्हेरिएशन क्रिएट करतात की ज्यांना आपण काय म्हणतो, क्रॉसिंग ओव्हर म्हणतो. इव्हन सगळेजण पाहणं, आपण सगळेजण वेगळे आहोत पण सगळेजण ह्युमन आहोत. जर सगळेजण ह्युमन असेल तर आपण होमोसॅपियन स्पेसीचं लिंकेज क्रिएट केलंय. पण जर आपण सगळेजण चेहऱ्याने वेगळे असेल, इव्हन जेंडरने वेगळे असेल तर आपल्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालंय. सेम कंडिशन प्लांटमध्ये पाहायला मिळते की जे व्हेरिएशन करण्यासाठी आपल्याला रिस्पॉन्सिबल फॅक्टर पाहायला मिळतात. देन पुढे यांच्यामध्ये आपल्याला जीन मॅपिंग घ्यायचं आहे. देन इन्क्लुडिंग मोलेक्युलर मॅप्स पाहायचं आहे की ज्यामध्ये आयडिया ऑफ मॅपिंग फंक्शन की जे काही आपण जेनेटिक इंजिनिअरिंग करणार आहोत किंवा जे काही आपण जीन मध्ये चेंजेस करणार आहोत त्यामध्ये कशा प्रकारे मॅपिंग आहे जीनचं ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सो पुढे सेक्स क्रोमोझोम असणार आहेत की ज्याला आपण ॲलोझोम्स म्हणतो आणि जे रॅदर दॅन ॲलोझोम्स आहेत त्यांना आपण ऑटोझोम्स क्रोमोझोम म्हणतो. देन पुढे सेक्स लिंक इनहेरिटन्स पाहणार आहोत, त्यांचं सेक्स डिटर्मिनेशन पाहणार आहोत आणि त्यांचं मॉलिक्युलर बेसिस ऑफ सेक्स डिफरन्सिएशन पाहणार आहोत. मात्र लक्षात घ्या, सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे काय, हे डिपेंड करतं त्यांच्या मॉर्फोलॉजी स्ट्रक्चरवरती की ज्यामध्ये आपण पाहिलं की त्यांच्याकडे जे आपण पाहिलं मासे पॉलिनेशन पाहिलं किंवा गॅमेटोफाईटचा पॉईंट पाहिला त्याचा अँगल तुम्ही इथे देऊ शकता. मग त्याचा अँगल देत असताना की आपल्याकडे सेक्स लिंक क्रोमोझोम काय आहे किंवा कोणत्या प्लांट कोणत्या क्रोमोझोममुळे त्यांचं जेंडर डिसाईड होतं. सो त्यांच्यामध्ये जर लिंकेज पाहिलं तर ते लिंकेज कोणतं असणार आहे,
सेक्स लिंक क्रोमोझोमचं असणार आहे. देन यांच्यामध्ये म्युटेशन काय असणार आहे ते पाहायचंय. आता म्युटेशन महत्वाची कन्सेप्ट असणार आहे, बिकॉज म्युटेशनमुळे व्हेरिएशन इन्क्रीज होतं, आणि जर व्हेरिएशन इन्क्रीज होत असेल तर आपल्याला त्या जेनेटिक्समध्ये किंवा त्या मॉलिक्युलरमध्ये इव्हॉल्युशन पाहायला मिळतं. लक्षात घ्या, इव्हॉल्युशन पाहायला मिळतं. असं का? बिकॉज जेनेटिक्स मीन्स जीन महत्वाचं आहे, आणि जीनमध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन आहे की जी नायट्रोजन बेसच्या फॉर्ममध्ये असते. जर ती इन्फॉर्मेशन सडनली चेंज होत असेल तर अशा सडनली चेंज होणाऱ्या इन्फॉर्मेशनला आपण म्युटेशन म्हणतो. सो तो पॉईंट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. मग तो आपल्या बायोकेमिकल बेसिसवरती असेल किंवा मॉलिक्युलर बेसिसवरती असेल. देन पुढे सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. इनहेरिटन्स सगळ्यांना समजतं आपल्याकडे, द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. सो तो आपल्याला कोणत्या वेने पाहायचा आहे? सायटोप्लाझमिक वेने पाहायचा आहे या ठिकाणी. देन नेक्स्ट त्यांचं सायटोप्लाझमिक जीन्स, की ज्यामध्ये आपल्याकडे इन्क्लुडिंग जेनेटिक मेल स्टरिलिटी. आता लक्षात घ्या, यापूर्वी आपण एक पॉईंट पाहिला होता डॉर्मन्सी. तोच डॉर्मन्सी पॉईंट या ठिकाणी रिफ्लेक्ट होताना पाहायला मिळतो. आता मेल स्टरिलिटी मीन्स काय? की त्या ठिकाणी कोणत्याही त्या मेल पासून मेल गॅमेट फॉर्मेशन होणार नाही. मीन्स तो मेल गॅमेट किंवा ते सीड किंवा ते जे काही सेल असेल त्या सेल आपल्यासाठी कशा झाल्या तर लाईक एज अ डॉर्मंट सेल. लक्षात घ्या, ऍक्च्युली डॉर्मन्सी ही कंडिशन सीड मध्ये पाहायला मिळते, परंतु आपण त्या सेलला तिथे डॉर्मन्सी कंडिशन पाहू शकतो. फक्त डॉर्मन्सी ऑफ सीड ही वेगळी कंडिशन आहे, अँड स्टरिलिटी ऑफ सेल किंवा स्टरिलिटी ऑफ मेल गॅमेटोफाइट ही कंडिशन डिफरंट आहे. पण दोघांमध्ये जो काही आपल्याला अप्रोच पाहायला मिळतो तो सेम अँगलने पाहायला मिळतो. देन पुढे आहे स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन्स. आता न्यूक्लिक ऍसिड मीन्स काय? लाईक एज अ डीएनए, आरएनए. मग डीएनएचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर, आरएनए मध्ये सिंगल हेलिक्स स्ट्रक्चर, त्यांच्या डायग्रॅम, त्यांचे वेगवेगळे टाइप्स, मग ते टाइप्स मध्ये कशा प्रकारे काम करतात, ते प्रोटीन सिंथेसिस कसं करतात. देन डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. देन पुढे आहे मल्टीजीन फॅमिलीज. सिंपल आहे, जसं आपण जीनच्या फॅमिली पाहिल्या तशाच आपण मल्टीजीनच्या सुद्धा या ठिकाणी फॅमिली पाहणार आहोत. देन पुढे नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन, त्यांचे इव्हिडन्सेस. आता इव्हॉल्युशन होताना इव्हिडन्सेस महत्वाचे असतात. इव्हिडन्सेस म्हणजे आपण पुरावे पाहतो की कोणत्या प्रकारे त्यांच्या बॉडीमध्ये बदल झाला, कशा प्रकारे त्यांनी नवीन लाईफ क्रिएट केली. मग नवीन लाईफ क्रिएट करत असताना त्यांची जी प्रिव्हियस लाईफ होती त्यांच्यामध्ये काय बदल आहे, म्हणजे ते इव्हॉल्युशन आहे. आणि जर ते इव्हॉल्युशन असेल तर त्यांचे काही पुरावे असतात, त्यांचे काही इव्हिडन्सेस असतात, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. देन त्यांचं मेकॅनिझम, त्यांच्या थेरीज. देन रोल ऑफ आरएनए इन ओरिजिन अँड इव्हॉल्युशन. मग लक्षात घ्या, ओरिजिन अँड इव्हॉल्युशन मध्ये काय डिफरन्स आहे. समजा आपण पूर्वी माकड होतो, आता आपण काय आहोत, ह्युमन आहोत. मीन्स आपलं काय झालं, इव्हॉल्युशन झालं. जर मी तुम्हाला पुरावे मागितले तर तुमच्याकडे पुरावे काय आहेत? रामापिथिकस आहे, ऑस्ट्रेलोपिथिकस आहे, स्किल ह्युमन आहे. हे आपण काय देतो, पुरावे देतो की ह्या पुराव्यानुसार आपल्याकडे बदल होत गेले. सेम इथे ओरिजिन टू इव्हॉल्युशन, प्रत्येक प्लांट मध्ये चेंजेस पाहायला मिळतात, की जे वरती आपण प्लांट क्लासिफिकेशन मध्ये पाहिले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेडोफायटा. इव्हॉल्युशन झालं. जर इव्हॉल्युशन होत असेल तर त्या इव्हॉल्युशनचे आपल्याला काय पाहायला मिळतात, किंवा तिथे असणारे जे काही न्यूक्लिक ऍसिड आहे त्यांचे आपल्याला रोल डिफरंट टाईपचे पाहायला मिळतात. सो आपला हा पॉईंट नंबर 7 झाला. देन नेक्स्ट पॉईंट, पॉईंट नंबर 8, यामध्ये प्लांट ब्रीडिंग, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोस्टॅटचा एवढा डेटा आपल्याला कव्हर करायचा आहे. सो यामध्ये काय काय घ्यायचं आहे आपल्याला, मेथड्स ऑफ प्लांट ब्रीडिंग. आता हा पॉईंट महत्वाचा असणार आहे. या पॉईंटमध्ये मोस्ट ऑफ जो काही आपला प्लॅन ब्रीडिंगचा इंट्रोचा पार्ट आहे तो डिस्कस करायचा आहे. यावरती तुम्हाला लॉंग आन्सरचे क्वेश्चन 100% पाहायला भेटतील, की जे तुम्हाला 15 मार्क्ससाठी महत्वाचे असतील. आणि हे प्रश्न तुम्हाला 100% मार्क्स देऊन जाणार आहे, कारण यामध्ये ज्या काही डायग्राम असणार आहे त्या तुम्हाला ड्रॉ फॉर्म मध्ये नसणार आहे. लाईक एज आपण त्यामध्ये कोणत्या प्रकारचं प्लॅन ब्रीडिंग करतोय, किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी कशा प्रकारे वापरतोय, की ज्याला आपण आरडीटी म्हणतो. याचा तुम्ही नॉर्मली फ्लो चार्ट जरी काढला तरी पण तो आपला मार्क्स गेनिंग ठरणार आहे. लक्षात घ्या बरं का रे. आता हा सिलेबस जरी थोडासा असा कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, प्रत्येक ठिकाणी रायटिंग नाही करत बसायचं. काही ठिकाणी डायग्राम, काही ठिकाणी फ्लो चार्ट, काही ठिकाणी ट्री डायग्राम, यामध्ये तो बराचसा डेटा आपला कव्हर होतो. मग जर आपण प्लॅन बिल्डिंग पाहिलं तर ह्या प्लॅन बिल्डिंग मध्ये जी काही आपल्याकडे इंट्रोडक्शनची मेथड आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. देन त्यांचं सिलेक्शन, प्लॅन बिल्डिंगसाठी आपण कोणतं मटेरियल घेतो. देन त्यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन काय आहे, त्यामध्ये मग पेडिग्री, बॅकक्रॉस, देन मास सिलेक्शन, देन बल्क मेथड, हे सर्व आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. पुन्हा आला नेक्स्ट पॉईंट की जो आपण आधीच पाहिला होता, मेल स्टरिलिटी. म्हणजे पुन्हा पॉईंट काय झाला आपल्याकडे, रिपीट झालाय. देन त्यांच्याकडे आपल्याकडे हेट्रोसिस ब्रीडिंग काय आहे. देन यूज ऑफ एपोमिक्सिस, तुम्हाला कळलं असेल, पॉईंट रिपीट झालाय.
आधी पण आला होता, आता पण आलाय. सो हा पॉईंट आपण एकदाच करणार आहोत. देन यूज ऑफ एपोमिक्सिस इन प्लांट ब्रीडिंग, त्याचबरोबर मायक्रो प्रोपोगेशन. आता लक्षात घ्या, मायक्रो प्रोपोगेशन काय आहे. जर तुम्ही हार्डनिंग वगैरे करत असाल किंवा तुम्ही फार्मिंग करत असाल, देन इट इज कॉल्ड एज मॅक्रो प्रोपोगेशन. ते मॅक्रो लेवलचं आहे. आणि जर हेच आपण लॅबोरेटरीमध्ये करत असेल किंवा एखादा प्लॅन डेव्हलप करत असेल, देन इट इज कॉल्ड एज मायक्रो प्रोपोगेशन. सो प्लॅन ब्रीडिंग हेच मायक्रो प्रोपोगेशन आहे. वेगळा अँगल द्यायचाच नाही त्याला. तर आपण प्लॅन ब्रीडिंग स्टडी करत असेल तर त्या प्लॅन ब्रीडिंग मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या टेक्निक पाहायच्यात किंवा कोणत्या प्रकारचं प्रोपोगेशन पाहिजे. प्रोपोगेशन मीन्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. लक्षात घ्या, जर मी छोटासा कॅलस घेत असेल किंवा छोटासा टिश्यू घेत असेल, जर मी त्याचं कल्चर केलं तर कॅलस फॉर्मेशन होईल. कॅलस पासून रूट अँड शूट फॉर्मेशन होईल. रूट अँड शूटचं मी प्रायमरी हार्डनिंग केलं तर मला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पाहायला मिळेल. तिथून पुढे मी सेकंडरी हार्डनिंग करेल, पुन्हा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पाहायला मिळेल. या सगळ्या प्रिन्सिपल मध्ये आपलं प्रोपोगेशन पाहायला मिळतं, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पाहायला मिळते. मग जर ती आपण मायक्रो लेवलला करत असेल, मीन्स लॅबोरेटरी लेवलला करत असेल, ह्या अशा सगळ्या प्रोसेस किंवा सर्व टेक्निक कशामध्ये पाहणार आहोत आपण, मायक्रो प्रोपोगेशन मध्ये. देन जेनेटिक इंजिनिअरिंग असणार आहे की ज्यामध्ये RDT, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी आपण स्टडी करणार आहोत. देन पुढे आहे आपल्याकडे ट्रान्सफर ऑफ जीन्स, ट्रान्जेनिक क्रॉप्स. आता ट्रान्जेनिक क्रॉप्स तुम्हाला माहित आहे, भरपूर वेळेस आपण ट्रान्जेनिक क्रॉप पाहतो. पण ट्रान्जेनिक क्रॉप मध्ये आपण काय करतो, द ट्रान्सफर ऑफ जीन्स, जे आपल्या डिझायरेबल जीन्स आहेत ते आपण ट्रान्सफर करतो. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण जेवढा पॉईंट पाहिला तो थोडासा मोस्ट ऑफ आपला थेरॉटिकली होता, पण हा जो पॉईंट आहे हा पूर्ण ऍप्लिकेशन बेसवरती आहे. मग लक्षात ठेवायचं, आयोगाला थेरी आवडेल की ऍप्लिकेशन आवडेल, आपणच विचार करायचा. आयोगाला ऍप्लिकेशन आवडेल आणि आयोग ऍप्लिकेशनवरती 100% प्रश्न विचारणार. सो हा आपला काय झाला, अप्रोच झाला. काय अप्रोच झाला, आपल्याला कळतंय ना करंटली मार्केटमध्ये काय चाललंय किंवा करंटली आपल्या ह्या नेचरमध्ये काय चाललंय. मग जर आपलं करंटली नेचरमध्ये नवीन नवीन प्लॅनची गरज असेल किंवा नवीन नवीन आपल्याला डिसीज क्रिएट होत असतील, तर त्यांच्यापासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी किंवा आपला नंबर ऑफ क्रॉपची डिमांड वाढवायची असेल तर काय गरजेचं असणार आहे, त्यांचं ऍप्लिकेशन. हा आपला अप्रोच असायला हवा. मगच आपल्याला कळेल की लॉंग आन्सर कुठे येईल, शॉर्ट आन्सर कुठे येईल किंवा कोणता पॉईंट डिमांड क्रिएट करतोय. जो पॉईंट डिमांड क्रिएट करतोय तो 100% आपल्यासाठी ऍक्टिव्ह टॉपिक असणार आहे. ऍक्टिव्ह मीन्स त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस कसे राहणार आहेत, जास्त राहणार आहेत. देन पुढे डेव्हलपमेंट अँड यूज ऑफ मोलेक्युलर मार्कर्स. आता मार्कर्स इझी कन्सेप्ट आहे, प्लॅन बिल्डिंगसाठी महत्वाची आहे, ती त्यावेळेस आपण डिस्कस करूयात. देन प्लॅन बिल्डिंग, मार्केटचं प्लॅन बिल्डिंग आहे ते स्टँडर्ड डेव्हिएशन अँड कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन, की जे आपण CV म्हणतो. मग लक्षात घ्या, स्टँडर्ड डेव्हिएशन असेल, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन असेल, हे सगळं आपल्याला प्लॅन बिल्डिंग मध्येच पाहायचंय. त्यानंतर टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स, ज्या काही सिग्निफिकन्सचे टेस्ट असेल, मग झेड टेस्ट असेल, टी टेस्ट असेल, आणि आपल्याला चाय स्क्वेअर टेस्ट आणि त्यांचं को रिलेशन, हे सगळं आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचंय. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस प्लॅन बिल्डिंगच्या टेस्ट विचारतील, सगळ्या टेस्ट प्रॉपरली लिहित नाही बसायचं. समजा तुम्ही झेड टेस्ट घेतली किंवा तुम्ही टी टेस्ट घेतली, तर एक्झॅक्ट ही टेस्ट काय आहे, कशा प्रकारे प्लॅन बिल्डिंग मध्ये वर्क करते, त्यांचं त्या ठिकाणी ऍप्लिकन्स काय आहे, सिग्निफिकन्स काय, एवढंच राईट करायचंय, की जे आपल्याला मेजर मार्क्स देऊन जाणार आहे. सिलेबस खूप मोठा आहे, आपल्याला काही सायंटिस्ट होण्याचं नाहीये. आपल्याला फक्त मार्क्स गेनिंगसाठी कोणकोणते पॉईंट्स महत्वाचे आहेत तेवढेच पॉईंट कॅप्चर करायचे आहेत, की जे आपल्याला नॉर्मल ह्या टेस्टमध्ये पाहायला मिळतात, तेच आपण या ठिकाणी कव्हर करणार. देन पुढे आहे पॉईंट नंबर 9, मॉर्फोजेनेसिस. आता मॉर्फोजेनेसिस सिंपल पॉईंट आहे. यामध्ये तुम्हाला जो काही पॉईंट पाहायला भेटेल तो शॉर्ट नोट्स फॉर्म मध्ये पाहायला भेटेल. सो यावरती येणारे जे काही प्रश्न मिळतील तुम्हाला, ते साहजिक लॉंग आन्सर मध्ये मिळणार नाही. जर आपण पहिला पॉईंट पाहिला, टोटी पोटेन्सी, सिंपल 3 ते 4 लाईन मध्ये याची डेफिनेशन संपते. आज आपण याची पुढची थिअरी पाहिली तर हार्डली आपल्याला 1 पेजेस इन्फॉर्मेशन मिळते अबाउट टोटी पोटेन्सी. तशी जास्त मिळू शकते, पण आपण जर आपल्या सिलेबसच्या ओरिएंटेड पाहिलं तर कमी मिळते. मग जर टोटी पोटेन्सी आपण पाहत असेल तर याचा अर्थ त्याच्यामध्ये कंटेंट फार कमी आहे. जर कंटेंट फार कमी असेल तर लॉंग आन्सरला येऊ शकतो का तो प्रश्न, नाही. लॉंग आन्सरला कोणता येऊ शकतो, डायग्राम असेल, टाइप्स असतील, फ्लोचार्ट असतील, त्याचे ऍप्लिकन्स असतील, त्याचे ऍडव्हान्टेज असतील, त्याचे डिसएडव्हान्टेज असतील. जर वेगवेगळा अँगल आपण क्रिएट केला तरच आपल्याला ते पॉईंट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सो लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याकडे टोटेपोटेन्सी म्हणजे काय, कोणत्याही सेलमध्ये न्यू सेल फॉर्मेशनची जर कॅपॅसिटी असेल देन इट इज कॉल्ड एज टोटेपोटेन्सी. सो आपण ते या ठिकाणी पाहणार आहोत. देन पुढे पोलॅरिटी आहे, सिंपल कन्सेप्ट आहे ही पण. सिमेट्री आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. डिफरन्सिएशन, या पण सिंपल आहे. आणि त्याच्या पुढच्या अजून जास्त सिंपल आहे, त्या म्हणजे सेल, टिश्यू, ऑर्गॅन अँड प्रोटोप्लास्ट कल्चर. आता लक्षात घ्या, ह्या फार सिंपल कन्सेप्ट आहे. या कन्सेप्ट सगळ्या आपल्या वरतीच झाल्या, कुठे, सेल बायोलॉजी मध्ये.
सो मी काय सांगतोय कळतंय का, जरी 10 पॉईंट असतील सिलेबसमध्ये, 10 पॉईंट नाही करत बसायचं. आपल्याला 10 पॉईंट शिकायचे, परंतु कोणता पॉईंट पुन्हा पुढे कुठे रिपीट होणार आहे हे जर एकदा आयडिया आली ना, तर आपला सिलेबस कितीही मोठा असो 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचा प्रॉपर डोक्यामध्ये फिरणार आहे की आपल्याला कोणत्या पॉईंटमध्ये काय लिहायचंय, कोणत्या पॉईंटमध्ये काय पाहायचंय. यासाठी सिलेबस मस्ट आहे, सिलेबस कॉपी समजून घेणं मस्ट आहे. देन पुढे पुढे आहे सोमॅटिक हायब्रिड्स अँड सायब्रिड्स. सो ह्या आपल्या 2 टेक्निक पाहायचे आहेत. कशामध्ये? मॉर्फोजेनेसिस मध्ये. अँड देन आपल्या सिलेबसचा लास्ट पॉईंट तो म्हणजे प्लांट युटिलिटी अँड एक्सप्लॉयटेशन. आपण यामध्ये पाहिलं त्यामध्ये काय काय असणार आहे? ओरिजिन ऑफ कल्टिवेटेड प्लांट्स, देन आपल्याकडे असणार वेवलेस सेंटर ऑफ ओरिजिन, देन प्लांट ऍज सोर्सेस फॉर फूड, फोडर, फायबर्स, स्पेसिस, की जे प्लांटचे सोर्सेस आहेत ऍज अ फूड म्हणून आहे, ऍज अ फोडर म्हणून आहे, ऍज अ फायबर म्हणून आहे, किंवा स्पेसिस किंवा बी वर्जेस म्हणून आहे, किंवा ड्रग्ज म्हणून आहे, किंवा आपल्याकडे असणारा नार्कोटिक्स म्हणून आहे. सो हे टोटल ऍप्लिकेशन बेसवरती आहे आणि टोटल बेसिक कन्सेप्ट आहे. या पॉइंट वरती तुम्हाला कुठेही डायग्राम पाहायला भेटणार नाही. सो डायग्राम पाहायला भेटत नसेल तर 2 गोष्टी पाहायला मिळू शकतात, ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज, त्याचबरोबर त्यांचं ऍप्लिकेशन. जर मल्टी लाईनर आला तर तुम्हाला 2 ते 3 यातल्या कन्सेप्ट विचारल्या जातील. जर शॉर्ट नोट्स आला तर एकच कन्सेप्ट यावरती विचारली जाऊ शकते. देन पुढे आहे इन्सेक्टिसाइड आहे, देन आपल्या टिंबर आहे, देन गम्स आहेत. देन पुढे रेझिन्स आहे, डाईज आहे, लॅटेक्स आहे, सेल्युलोज स्टार्च आहे अँड देअर प्रोडक्ट आहे. आणि प्रोडक्ट विचारले म्हणजे हे सगळे त्यांचे काय झाले? ऍप्लिकेशन बेसवरती. लक्षात घ्या बरं का रे, आतापर्यंत आपण जेवढं पाहिलं ते सगळं लॉंग आन्सर टाईपचा डेटा होता. हा पूर्ण डेटा आपल्याला कोणत्या टाईपमध्ये राहतोय? शॉर्ट डेटा राहतोय. आणि शॉर्ट डेटा असल्यामुळे या ठिकाणी जो कंटेंट पाहायला मिळतोय तो खूप छोटा पाहायला मिळतोय. छोटा कॉन्टेंट आहे, छोट्या कन्सेप्ट आहे की ज्या कन्सेप्ट एकमेकांवरती अवलंबून आहे. जर आपण टिश्यू म्हटलं तर तो सेलवरती डिपेंड होता, जर आपण ऑर्गॅन म्हटलं तर तो टिश्यूवरती डिपेंड होता. सेम इथेही आपल्याला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या कन्सेप्ट एकमेकांवरती डिपेंड पाहायला मिळतात. देन पुढे आहे आपल्याकडे परफ्युमरी आहे, इम्पॉर्टन्स ऑफ एंटोबॉटनी आहे, सॉरी एथनोबॉटनी आहे इन इंडियन देन कंट्री. आता लक्षात घ्या बरं का रे, हे जे असे पॉईंट्स आहेत ज्यावेळेस आपण हे अशा पॉईंट्स वरती क्वेश्चन विचारतात त्यावेळेस रेफरन्स मस्ट असतो. रेफरन्स समजतं ना आपल्याला, की ज्यावेळेस आपण एखादा आन्सर रायटिंग करतो आपल्याला काही रेफरन्स द्यावे लागतात, की जे रेफरन्स करंटच्या रिगार्डिंग असतील किंवा आपल्या बॉटनीच्या करंटच्या रिगार्डिंग असतील. असे रेफरन्स सुद्धा आपल्याला लागणार आहेत, की जे प्रश्नाची फुलफिलमेंट, की ज्यावेळेस आपण ते प्रश्नाचं डिमांड असेल आणि जर आपण आन्सर रायटिंग करत असेल आणि जर अशा आन्सर रायटिंग मध्ये आपण काही रेफरन्सेस दिले तर ते आपली डिमांड क्रिएट करतात, आपला आन्सर अजून अट्रॅक्टिव्ह बनवतात. सो आपल्याला त्या ठिकाणी असे रेफरन्स लागतील. आणि देन सगळ्यात शेवटी आहे आपल्याकडे बॉटॅनिकल गार्डन्स अँड हर्बेरिया. सो आता हर्बेरिया सिंपल कन्सेप्ट आहे. हर्बेरिया आपण कधी यूज करतो? की मोस्ट ऑफ काही प्लॅन जर आपल्याकडे संपत आले असतील आणि जर ते आपल्याला फ्युचरच्या जनरेशनसाठी ठेवायचे असतील तर आपण तुम्ही कधी व्हिजिट केलं असेल की आपल्या म्युझियम असतात प्लॅन्टचे पण छोटे छोटे, ते आपण बॉटॅनिकल गार्डन म्हणतो. सो अशा बॉटॅनिकल गार्डन मध्ये काही प्लॅन्ट पूर्वी होते परंतु आता नाहीत. मग यांना दाखवायचं कसं? तर आपण त्यांचा हर्बेरिया डेव्हलप करतो. हर्बेरिया डेव्हलप करतो मीन्स त्यांना आपण काहीतरी जनरेशन ठेवलेलं असतं पुढे दाखवायला की असं काहीतरी होतं पूर्वी. म्हणजे हे आपण कन्झर्वेशन करतो. ही कन्झर्वेशनची मेथड आहे. आणि सेम कन्झर्वेशन आपण बॉटॅनिकल गार्डन मध्ये पण काही प्लॅन्टचं करतो. सो एवढा सिलेबस लक्षात घ्या, एवढा सिलेबस आपल्याला बॉटनीमध्ये पाहायचा आहे. आता तुम्ही हा पूर्ण सिलेबस पाहिला. आता मला माहित आहे काही लोकांना थोडंसं बोर झालं असेल, पण सिलेबस खूप फॅमिलियर आहे, खूप फॅमिलियर. 1 तासामध्ये जर बॉटनी पाहायला गेलं तर सगळे झोपणार आहे आपण. पण जर आपण जर टप्प्याटप्प्याने दररोज थोडं थोडं पाहत गेलो तर ह्याच्या एवढा स्कोरिंग सब्जेक्ट नाही. खूप आहे लिहायला, खूप आहे. फक्त कन्सेप्ट यायला हवी. जर एकदा कन्सेप्ट म्हणजे त्याचा मेन गाभा समजला तर आपण खूप रायटिंग करू शकतो. सो लक्षात घ्या, एवढा आपला बॉटनी सिलेबस आहे. हा बॉटनी सिलेबस पूर्ण तुम्हाला 3 महिन्यामध्ये म्हणजे 100 दिवसामध्ये संपवावं लागेल. कारण पुढे आन्सर रायटिंग पण आहे. आणि जर आपण हा पूर्ण बॉटनी सिलेबस पाहिला तर याला पाहत असताना प्रत्येक पॉईंट लक्षात घ्या, स्टडी करत असताना प्रत्येक पॉईंट पुन्हा सिलेबसमध्ये कुठे दिसतोय का, किंवा पुन्हा सिलेबसमध्ये असा कोणता पॉईंट आहे का त्यामध्ये पुन्हा पाहायचा आहे. जर असा पॉईंट येत असेल तर पहिल्यांदाच त्याची कन्सेप्ट क्लिअर करून ठेवा, जेणेकरून पुढचा पॉईंट पाहत असताना आपली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी क्लिअर असते आणि तो पॉईंट समजायला आपल्याला काय होते, अजून हेल्प होते. सो या ठिकाणी आपला पूर्ण सिलेबस डिस्कस झालेला आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर विचारू शकता काही डाऊट ऑनलाईन पण. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. अबाउट सिलेबस किंवा अबाउट एक्झाम पॅटर्न. पॅटर्न समजला का? 400 मार्क्सचा पॅटर्न आहे, 50 मार्क्सचा इंटरव्ह्यू पॅटर्न आहे. सो टोटल 450 मार्क्स आहेत. त्यापैकी ऑप्शनल 1 ला 200, ऑप्शनल 2 ला 200.
ओके, काही डाऊट असेल तर विचारा अबाउट सिलेबस. कशाचा? सिलेबसचा. आता मी जसं सांगितलं हाच सिलेबसचा सिक्वेन्स ठेवा, अजिबात चेंज करू नका. आयोगाने देताना सिक्वेन्स फॉर्म मध्ये दिलेला आहे. आयोगाने तेवढी काळजी घेतली आपली आणि छान दिलाय आयोगाने. देताना प्रत्येक पॉईंट टू द पॉईंट दिलाय. प्लस पुढची जी कन्सेप्ट आहे ती मागच्या कन्सेप्टवरती डिपेंड आहे, या पद्धतीने दिलाय. आणि आयोगाने दिलाय म्हणजे आयोगाने कॉपी केला युपीएससीचा आहे असंच तो दिलाय. सो छान आहे. सो सगळ्यात फर्स्ट आपल्याला सेल बायोलॉजी पाहावे लागेल. डेली 2 लेक्चर, एक ऍग्री एक बॉटनी. 2-2 तासांचे लेक्चर असतील. त्यामध्ये प्रत्येक पॉईंट कन्सेप्च्युअल क्लिअरिटी झाल्याशिवाय आपण पुढे जाणारच नाही, कारण कन्सेप्ट महत्वाची असणार आहे. मार्चच्या आधीच आता 100 दिवस धरून चला, 100 दिवस. हा 100 दिवस मी 100 लेक्चर. एक लेक्चर हार्डली आपलं 1.5 ते 2 तासांचं राहील. सो त्या 100 लेक्चर मध्ये आपला हा पूर्ण सिलेबस कव्हर होईल. ओके, अजून काही डाऊट? आणि थोडंसं ठीक आहे, मी समजू शकतो की आपले चेहरे सगळे सांगत होते, इव्हन तिथे मी असतो तर माझी तीच अवस्था झाली असते. इट इज पार्ट ऑफ ह्युमन सायकोलॉजी. पण करणं मस्ट आहे, कारण 144 जागा आहे. 144 जागासाठी आयोग जवळपास 1800 मुलं घेणार रेशो येतो. मग 1800 मुलं जर आयोग घेत असेल आणि जर आपण त्या कट ऑफ मध्ये इन असेल किंवा कट ऑफ, आता आपण एक्झॅक्टली कट ऑफ पण सांगू शकत नाही, काही होऊ शकतो. जर आपण तेवढे 1800 मुलं पाहिले तर त्यातल्या हार्डली तुम्हाला 1000 मुलं एक्झाम देताना पाहायला मिळतील. कारण वरचे मुलं फक्त आपल्याकडे स्टडी झाला नाही, इव्हन ते कंबाईनचं प्रिपरेशन करतात, त्यामध्ये ते गुंतलेले आपल्याला पाहायला मिळतील. सो ही एक संधी आहे. म्हणजे थोडक्यात हे असं झालं की पोस्टचा समुद्र आहे आणि त्यात पोहणारे मोजकेच आहोत आपण, फक्त ती घेऊन यायची आपल्याला. सिंपल आहे, होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. आणि यासाठी दररोज आन्सर रायटिंग करणं गरजेचं आहे. सगळ्यात फर्स्ट पेपर कव्हर करणं गरजेचं आहे. 8चे 8 प्रश्न कव्हर झाले, 6 प्रश्न तरी आपण पास आहे. ओके, अजून सिलेबस बद्दल अजून काही डाऊट? सिलेबस सोपा आहे. जरी आता काहींना समजलं नसेल तरी आपण ज्यावेळेस तो घेणार त्यावेळेस तो अजून एक्झॅक्ट क्लिअर होईल. बुकलेट फॉर्म आणि नोट्स तुम्हाला अशा असतील, त्या व्यतिरिक्त बाहेर काहीच करायचं नाही. जर आपण बाहेर करायला गेलो तर आपण कन्फ्युज होऊ. कन्सेप्ट एकच असणार आहे. समजा आपण सीड डॉर्मन्सी म्हटलं, इथे पण तीच असणार आहे, त्या बुकमध्ये पण तीच असणार आहे, फक्त देण्याची भाषा वेगळी असू शकते थोडीशी, किंवा काही ठिकाणी ग्रामॅटिकल चेंजेस क्रिएट केले जाऊ शकतात. सो आपण एकाच वेने जाऊयात. आणि नोट्स खूप सिंपल असणार आहे. जसं आपण युजीला रायटिंग करतो एकदम इझी लँग्वेजमध्ये, त्या लँग्वेजमध्ये नोट्स असतील, एकदम इझी. ओके, अजून काही? अकॉर्डिंग टू सिलेबस काही डाऊट आहे का? सिलेबस आता लगेच नाही म्हणजे आपण घेतला एवढा लगेच, मला माहिती आहे लगेच क्लिअर होणार नाही. तो टू द पॉईंट तो क्लिअर होत जाईल. ओके, थांबायचं मग आपण इथे. चल, थँक्यू. ऑनलाईन टेस्ट कशा होतील तुम्हाला ते तुम्ही काय करा, ऑफिसला कॉल करा, तुम्हाला सर्व डिटेल दिली जातील की टेस्ट कशा होतील. सर्व डिटेल दिल्या जातील. तुम्ही एकदा कॉल करा. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही टेस्ट बद्दल तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाईल. आणि ज्या काही आपल्या टेस्ट असणार आहे, जो आपला पूर्ण हा 2 बॅचचा इंटिग्रेटेड आहे, 2 ऑप्शनलचा जो इंटिग्रेटेड बॅच आहे, यामध्येच तुम्हाला टेस्ट इन्क्लूड होणार आहे. यामध्येच, मग ती ऑनलाईन असेल इव्हन ती ऑफलाईन असेल. तुम्ही ऑफिसमध्ये कॉल करा, सर्व डिटेल दिली जाईल. ओके, अजून काही डाऊट ऑनलाईन? ऑफलाईन काही डाऊट अबाउट टेस्ट, अबाउट आन्सर रायटिंग, अबाउट सिलेबस, अबाउट एक्झाम पॅटर्न? ऑल क्लिअर? हो हो हो, पूर्ण बेसिक पासून पॉईंट कव्हर होतील. डोंट वरी, होतील होतील, 100% कव्हर होतील. ती जबाबदारी आमची बेसिक पासून कव्हर करण्याची. पूर्ण पार इव्हन समजेपर्यंत शिकवलं जाईल, समजेपर्यंत. आणि असं शिकवलं जाईल की ते पूर्ण तुमच्या डोक्यामध्ये फिरलं जाईल पूर्ण. ज्यावेळेस आपण नेक्स्ट पॉईंट कडे जाऊ त्यावेळेस तुमचा आधीचा पॉईंट एकदम क्लिअर झालेला असेल. ओके, अजून काही ऑनलाईन डाऊट? ओके, थँक्यू. ठीक आहे, थांबवूयात आपण इथे. क्वेश्चन पेपर हा मी पाहिलं. आता आपलं आपण एक काम करूयात, नेक्स्ट लेक्चरला क्वेश्चन पेपर पण डिस्कस करूयात नेक्स्ट पेपरला, कारण त्याला पण आपल्याला नियर अबाउट 1 hour लागेल. मग आता जर कंटिन्यू केलं तर ते खूप लेंदी होऊन जाईल. आपण नेक्स्ट हे करूया.